आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते 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 मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून नमस्ते मॅडम. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी या ऊर्जेसोबत एकरूप होण्यासाठी, या ऊर्जेसोबत अजून वेगळ्या शब्दांमध्ये या ऊर्जेची ओळख करून घेण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांचे अनुभव ऐकण्यासाठी आपण सर्वजण आलेले आहात. तुमचं सगळ्यांचं किती धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता आणणार मला पूर्ण विश्वास आहे. अनेक सन्माननीय सदस्य आपलं हे सेशन युट्यूबला बघत असतात, तर ज्या सदस्यांना असेच ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडायचं आहे, या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडून आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे, त्यांनी आवर्जून या व्हिडिओच्या खाली युट्यूब लिंक आहे दिलेली, युट्यूब लिंकच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ग्रुपची लिंक दिलेली आहे. तर आपल्याला आणखी जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण लिंक वर क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा. थँक्यू ऑल ऑफ यू. आणि सर्व युट्यूबच्या सदस्यांना सुद्धा अगदी मनापासून आत्मा नमस्ते. आणि आजचं सेशन आपण सुद्धा ऐकत आहात. खरोखर ही ऊर्जा आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणार. या ऊर्जेसोबत जुडलात. खरं तर आपण सर्वजण या ऊर्जेसोबत जुडलेले आहोतच. या ऊर्जेचा, आपल्याच आतमध्ये असलेल्या या ऊर्जेचा आणखी कशा प्रकारे वापर करून घ्यायचा, हे टेक्निक जर शिकलात, असं म्हणेल मी, तर नक्कीच आज आहात त्यापेक्षा अजून जास्त प्रमाणामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आनंद असणार आहे. आपली आरोग्य संपन्नता वाढलेली असणार आहे. जी आपण म्हणतो आरोग्याची देणगी, ती आपल्याला मिळालेली असणार आहे. ही ऊर्जा आपल्या सर्वांमध्ये आहे आणि याच ऊर्जेचा आपल्याला खूप सुंदर प्रकारे वापर करायचा आहे. आजचं सेशन अगदी सगळ्यांनी ठरवल्याप्रमाणे काय, तर या ब्रह्मांडीय ऊर्जेची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे सर्वांच्या संवादामधून. आजच्या सेशन मध्ये आपल्याला खरंच बघायचं आहे की मी नेहमी सांगते ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, पण आजच्या सेशन मध्ये जे सदस्य ऊर्जेसोबत जुडलेले आहेत, तर त्यांना ही ऊर्जा कोठे कोठे सापडली, त्यांना या ब्रह्मांडाचा आशीर्वाद कोठे कोठे मिळाला. हो, मी आशीर्वाद म्हणते आहे, कारण प्रार्थना आणि आशीर्वाद म्हणजेच ऊर्जा. हे आपण आज जाणून घेणार आहोत. प्रत्येकाला ऊर्जा वेगळ्या स्वरूपामध्ये, प्रत्येकाला ऊर्जा वेगळ्या रूपामध्ये दिसते. जसं देव प्रत्येकाला वेगळ्या रूपात दिसत असतो. आनंद प्रत्येकाचा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असतो. वात्सल्य कुणाला कुठं, कुणाला कुठं. आणि खरंच ही ऊर्जा सुद्धा प्रत्येकाला वेगळ्या स्वरूपात जाणवलेली असते. ज्यांचा आरोग्याचा प्रश्न सुटला, ज्यांच्या आरोग्यामध्ये छान सुधार झाला, त्यांना असं वाटते की ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, तर आरोग्य संपन्नता. मला आरोग्य संपन्नतेचा आशीर्वाद या ऊर्जेने दिला आहे. ज्यांचे तुटत आलेले अगदी नातेसंबंध पुन्हा नव्याने छान सुरू झालेत, त्यांना असं वाटते की ही नातेसंबंध सुधारण्यासाठी असलेली ऊर्जा म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी आहे. प्रत्येक जण वेगळ्या स्वरूपामध्ये, वेगळ्या शब्दांमध्ये, वेगळ्या वेगळ्या प्रकारे सांगत असते. आणि म्हणून मग आजचं सेशन ठेवलं आहे की अरे खरंच बघूया तर आपण कोणाकोणाला ऊर्जा कुठे कुठे सापडली. काही सुंदर लोक, काही मस्त असे 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 अनुभव सांगतात ना, की की खरंच ते ऐकतच राहावेसे वाटतात, ऐकतच राहावेसे वाटतात. म्हणूनच आजचा विचार आला की खरोखर इतर लोकांना ऊर्जा जेथे जेथे सापडते, त्यामधून सुद्धा आपण कशा प्रकारे
एक नवा विचार क्रिएट करू शकतो, हे आपण बघूया. विचारच म्हटला आहे मी, कारण या जगामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट अगोदर येथे घडते, विचारांमध्ये घडते. तुम्ही जो विचार करणार ते तुमच्यासोबत घडणार, असं मी नेहमी सांगत असते. मग आजच्या सेशन मध्ये आपण हे सुद्धा बघणार आहोत की विचारच काय करायचा, आशीर्वादच काय मागायचा आणि प्रार्थनाच कशी करायची, हे आपण शिकणार आहोत. सोप्या साध्या भाषेमध्ये शिकणार आहोत आणि नक्कीच संवादामधून सुद्धा या ऊर्जेसोबत ओळख आपण पुन्हा करून घेणार. तर मग आजच्या सेशनला नवीन सदस्य आहेत का, की आपण डायरेक्ट सेशनला सुरुवात करूया? काही सदस्य नवीन असतील तर त्यांनी लवकरात लवकर मी टाईप करा किंवा असा हात करा. कारण नव्या सदस्यांना ऊर्जेसोबत ओळख करून घ्यायची असते. नवीन याचा अर्थ पहिल्यांदा सेशन अटेंड करणारे. आणि हो, पुन्हा एक सांगते, सर्व सदस्य जे जे नवीन सदस्य आहेत या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळा. खरोखर आयुष्य घडतं, हो आयुष्य घडतं. आम्ही आमच्या आयुष्यामधला बदल पूर्णपणे अनुभवला आहे. आणि जर निर्णय घेतला नसेल ना की मला पूर्णपणे ऊर्जेसोबत जोडायचं आहे, तर निर्णय घ्यायला वेळ लावू नका. आपण म्हणतो ना, अनेक वेळा असं म्हणतो मी ना, नेक्स्ट बॅच नेक्स्ट बॅच नेक्स्ट बॅच किंवा पुढच्या वेळेस शिकणार, पुढच्या वेळेस शिकणार, पुढच्या वेळेस शिकणार. आणि मग असा पश्चाताप होतो ना की अरे, हे पण लोक माझ्या सोबतच होते आणि आता मी पण आहे. या लोकांच्या आयुष्यात तर खूप बदल होऊन गेलेला आहे, आज हे अनुभव शेअर करतायत आणि मी तर अजून ऐकतच आहे. तर नक्कीच तुम्हाला सुद्धा आपल्या हिलिंग इन्स्टिट्यूट मधील सर्व रेकी हिलर्स प्रमाणे जर अनुभव शेअर करावेसे वाटत असतील, तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की मी या परिवाराचा एक भाग व्हावा, की जो परिवार इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता आणण्यासाठी धडपडत आहे, मी सुद्धा घेणारा नव्हे देणारा व्हायचं आहे, तर नक्कीच या. का देणारा? का तर जेव्हा आपण परिवारासोबत जोडतो ना, तेव्हा आपण समस्या घेऊन येतो. होतो ना आपण सगळेजण असे. यस. आता जेवढे लोक परिवारासोबत जुडले आहे, हे अगोदर येताना काय होतं, तर समस्या होत्या. माझ्या सुद्धा आयुष्यामध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडताना समस्या होत्या. मला माझ्याच प्रश्नांना उत्तरं हवी होती. मला माझ्याच प्रश्नांना उत्तरं हवी होती. मला माझ्याच आयुष्याचे प्रश्न सोडवायचे होते आणि फक्त तेवढंच एक उद्दिष्ट होतं की हो, माझा हा प्रश्न सुटला ना की झालं, माझा तो प्रश्न सुटला ना की झालं. पण एका वेळेनंतर काय झालं, तर आता स्वतःचे प्रश्नच नाहीये. आता असं आहे की इतरांसाठी काम करायचं. आणि फक्त मीच नव्हे तर आपल्या ग्रुपमधील सर्व सदस्य जेव्हा ऊर्जेसोबत जुळतात तेव्हा ते प्रश्न असतात, पण नंतर एका वेळेनंतर अगदी थोड्याच कालावधीमध्ये ते प्रश्नच प्रश्न राहत नाहीत, तर आयुष्याचं उद्दिष्टच बदलून जातं. आयुष्याचं उद्दिष्ट असं येतं की आता माझ्या आयुष्यामध्ये एवढा आनंद आला आहे, आता माझ्या आयुष्यामध्ये एवढं समाधान आलेलं आहे, आता माझ्या आयुष्याला दिशा मिळालेली आहे, तर माझ्यासारखीच दिशा इतरांच्या सुद्धा आयुष्याला मिळू दे. मी इतरांसाठी प्रार्थना करणारो, मी इतरांसाठी मागणी करणार आणि मी इतरांच्या आयुष्यामध्ये समाधान, आरोग्य, संपन्नता, जे जे ज्यांना ज्यांना हवं आहे ते ते त्यांना मिळू दे यासाठी प्रार्थना करणारे हे माझे हात असू देत. आणि हे होतात. आता सर्व सदस्य या भूमिकेमध्ये असतात. अगदी 40 दिवसानंतर प्रश्न स्वतःचा, माझा प्रश्न सोडवण्याची कॅपॅसिटी, माझा प्रश्न सोडवण्याची सामर्थ्यता माझ्यामध्ये आलेली आहे असं प्रत्येकाला वाटते. आणि हे सर्व काही होतं ते या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या प्रभावाने होतं. ज्या सगळ्या सोप्या सोप्या टेक्निक्स वापरल्या जातात आपल्या हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये, यामुळे होतं. आणि हे सगळं काही होतं तर ते होतं या सर्वांच्या विश्वासामुळे होतं, या सर्वांच्या देण्याच्या भूमिकेमुळे होतं. कारण कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही प्रार्थनेला यश तेव्हा येते जेव्हा तुमच्या मनामध्ये विश्वास असतो की या प्रार्थनेला यश मिळणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रश्न सोडवले जातात केव्हा,
जेव्हा आपल्याला माहिती असते, एक विश्वास असतो आतून की हा प्रश्न सुटणार आहे. अनेक अनेक वेळा अनेक जणांनी आतापर्यंत खूप टेक्निक्स वापरले आहेत, पण प्रश्न सुटलेले नाहीत. आपल्याकडे सुद्धा येणारे अनेक जण सांगतात की मॅडम खूप लॉ ऑफ अट्रॅक्शन केलं, अमुक केलं, तमुक केलं, अनेक 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 साऱ्या गोष्टी केल्या, पण आहे ना प्रश्न नाही सुटले. प्रश्न तसेच आहेत, ते मानसिक ताण तसाच आहे, असं आहे तसं आहे. तर आपण कुठे चुकलोत का? हे ब्रह्मांड आम्हालाच देत नाही असं का? असं काही नाही आहे. आपल्या आई वडील ज्याप्रमाणे आपल्यासाठी आहेत, आपल्या इच्छा पूर्ण करत असतात, आपल्यासाठी जगत असतात असं म्हणूया, किंवा आपल्या आई वडिलांना असं वाटत असते की माझं बाळ हे खूप आनंदी असावं, त्याच्या आयुष्यामध्ये एवढंही चिंता, एवढंही दुःख, एवढीही वेदना असू नये असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं. तसंच हे ब्रह्मांड म्हणजे आपलं कायमस्वरूपी आई वडिलाच्या भूमिकेमध्ये आहे. हे ब्रह्मांड म्हणजे आपल्याला आशीर्वाद देणारी ऊर्जा आहे. कारण हे ब्रह्मांड म्हणजे विश्व आहे, हे विश्व स्वरूप आहे, आणि आपण या विश्व स्वरूपाचं एक छोटंसं अगदी सूक्ष्म 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 असं एक स्वरूप आहे. मला एक सांगा, अगदी छोट्याशा बाळाला किती नाजूकपणे छान प्रकारे हाताळलं जातं ना, किती त्याच्यावर प्रेम केलं जातं ना. मग या विश्वाचं, हे विश्व आहे, हे ब्रह्मांड म्हणजे विश्व केवढं मोठं आहे, आपण कल्पनाच करू शकत नाही. या विश्व स्वरूपाचं, यामध्ये काय आहे? पंचतत्व आहेत. याच पंचतत्वाचं आपण एक भाग आहे. आपण पण पंचतत्वाने तयार झालं आहे ना. आपल्यामध्ये पण पंचतत्व आहेत ना. यस. मग मला सांगा, ते विश्व आणि आपण सूक्ष्म म्हणजे काय? तर त्या विश्व स्वरूपाचं आपण छोटस बाळ आहोत. मग आपल्यावर त्या ब्रह्मांडीय ऊर्जेची, त्या विश्वस्वरूपाची केवढी मोठी किमया, केवढी मोठी माया, केवढं प्रेम असेल, आणि केवढं ते आपल्याला जपत असेल. किती महत्वाचं असणार आहे आपण त्यासाठी. आपण प्रत्येक जण या ब्रह्मांडीय ऊर्जेचा एक भाग आहोत. या ब्रह्मांडामध्ये जे जे काही आहे ते ते आपल्या आतमध्ये आहे. आपण या ब्रह्मांडाचं प्रत्येक जण तेवढंच लाडकं आहे. मग एखाद्याची इच्छा पूर्ण होते आणि एखाद्याची होत नाही, असं का बरं होत असेल? कोणाकोणाला सगळंच काही मिळून जातं मागता बरोबर, आणि कोणाकोणाला नाही मिळत, असं का बरं होते? एखाद्याच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद आहे, एखाद्याच्या दुःख आहे, असं का बरं आहे? एखादा जण मागणी मागतो आणि त्याला मिळून जातं, आणि एखादा जण मागतं आणि त्याला नाही मिळत, असं का बरं होते? तर असं होते कारण मागावं कसं हे खरोखर आपल्याला कळत नाही. म्हणून अगदी छोटं बेबी असते ना, त्याला पण माहिती आहे रडलं की काहीतरी मिळते, पण आई बाबा त्या रडण्यामुळे अनेक वेळा कन्फ्युज होतात, नेमकं काय आहे ना हे सुचत नाही. होतं ना कधी कधी असं. यस. रडलं आहे म्हणजे भूक लागली आहे की काहीतरी दुखत आहे, अशा वेळेस अनेक वेळा कन्फ्युजन होतं. आईला बरोबर समजते भूक लागली आहे, पण कधी कधी काही दुखलं ना की सांगता येत नाही नेमकं काय दुखते आहे. असं कधी कधी आपल्या सोबतही होतं की मला हवं आहे, काय हवं आहे ते माहिती आहे, मला वेदना आहेत त्या माहिती आहे, पण त्याला सोल्युशन कसं काढायचं किंवा याला सोल्युशन कसं मागायचं हे समजत नाही. आणि म्हणून मग मी अगोदर म्हटलं की विचार, आपण जो विचार करणार ते आपल्या सोबत होणार. मग आपल्याला मागायचं कसं आहे, आपल्याला प्रार्थना कशी करायची आहे? तर आपल्याला प्रार्थना करायची आहे, आपल्याला मागायचं आहे, आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे या ब्रह्मांडाचा, त्या प्रॉपर शब्दांमध्ये, त्या प्रॉपर विचारांनी. जेव्हा योग्य विचार आणि अंतर्मन आणि बाह्यमनाचं एकत्र येणं, किंवा एक विचार करणं, एका ठिकाणी येणं, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड एकच विचार करणं, अशा गोष्टी घडणार, तेव्हा आपली मागणी लवकरात लवकर पूर्ण होणार. मागणी म्हणजे काय? तर आशीर्वाद. मागणी म्हणजे काय? तर इच्छा आहे ना. प्रत्येकाला काहीतरी हवं आहे ना. यस. कोणाला आरोग्य संपन्नता हवी आहे, कोणाला आर्थिकता हवी आहे, कोणाला सामाजिक लेवलला प्रगती हवी आहे, कोणाला अभ्यासामध्ये प्रगती हवी आहे, कोणाला मनशांती हवी आहे, कोणाला आध्यात्मिक प्रगती हवी आहे.
तर प्रत्येकाला जे जे हवं आहे ते ते योग्य पद्धतीने मागायचं. आणि ते मागायचं म्हणजे काय, तर येथे काय विचार करतो आहे हे महत्वाचं. मागणं फक्त द्या असं म्हणणं महत्वाचं नाहीये. जेव्हा या ब्रह्मांडाकडे आपण एखादी गोष्ट मागतो तेव्हा तो विश्वास असू द्या की जे मी मागलं आहे ते मला मिळणारच. येथे क्लिअर करा आणि लागा कामाला. आता काही लोक म्हणतील मॅडम मग कामाला लागायची काय गरज आहे. तर असं नाहीये ना की मागलं आणि चूप राहिलं. नाही, इच्छेला क्रियेची जोड लागणारच आहे. तुम्हाला योग्य निर्णय घ्यावाच लागणार आहे. पण मग माझे निर्णय तर अनेक वेळा चुकतात. मी जेथे पाय टाकतो ना मला अपयश येतं. मी एखादी गोष्ट करायला गेलो की माझ्या आयुष्यामध्ये अडथळेच अडथळे येतात, असे सुद्धा सांगणारे अनेक लोक आहेत. मी एखादी गोष्ट करायला घेतली की मला लोकांच्या नजरा लागतात, असे म्हणणारे काही लोक आहेत. मी एखादी गोष्ट दुसऱ्याला सांगली की माझी ती गोष्ट होतच नाही, असे म्हणणारे अनेक लोक आहेत. किंवा अनेक लोक आहेत की मॅडम एखादी गोष्ट करायची असते, इच्छा असते, सगळ्या गोष्टी असते, पण आहे ना आम्ही करायला गेलो की त्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात. मग ऊर्जेसोबत जुडल्यामुळे काय एक बरं फायदा होणार आहे. ऊर्जेसोबत जुडल्यामुळे काय होतं तर ते बघा, आपल्या विचारांना क्रियेची जोड कशी लागते आणि कशा प्रकारे गोष्टी एकदम पॉझिटिव्हली घडून येतात हे कसं होतं ते बघा. आपण काय करतो, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडणे म्हणजे काय, तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडणे म्हणजे आपण मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये या ऊर्जेसोबत जुडत असताना 3 प्रकारे कार्य करत असतो. मानसिकता, आरोग्य आणि आध्यात्मिक ऊर्जा, या तीनही गोष्टींचा आपण एक समन्वय घडवून प्रत्येक सेशन घडून आणलेलं असते. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडणे म्हणजे काय, तर माझ्याच आतील ऊर्जेचा मी आज जेवढा उपयोग करत आहे त्यापेक्षा अधिक जास्त प्रमाणामध्ये उपयोग कसा करणार याचा टेक्निक शिकून घेणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी शिकणे किंवा रेखी सोबत जोडणे. या ऊर्जेसोबत तुम्ही आणि मी ऑलरेडी जोडलेली आहे. आपण श्वास घेतो आहे, आपण आपल्या अनेक गोष्टी आतापर्यंत पूर्ण केल्या आहेत, आपण लहानचं मोठं झालं आहे, आपण परीक्षांमध्ये पास झालेलो आहे, आपल्याला आतापर्यंत खूप नाही किंवा प्रत्येक नाही पण अनेक साऱ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. काही गोष्टी हातातून गेल्या असतील पण मिळालेल्या आहेत. नवीन ड्रेस मागला, मिळाला लहानपणापासून, अनेक साऱ्या गोष्टी. असं आहे का की आपल्या आयुष्यामध्ये दुःखच दुःख होतं, कोणाच्याच आयुष्यामध्ये असं नाहीये फक्त दुःखच आहे मॅडम. नाही, शोधलं ना तर सुख आहे. ते आपण शोधलं नाही केव्हा तरी, पण तरीही आपण जेव्हा इथं येतो ना तेव्हा आपण एक वेळ दुःख घेऊन येतो, एवढं मात्र नक्की. सुखामध्ये आहे, आनंदामध्ये आहे मॅडम म्हणून मला रेखी शिकायची आहे, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडायचं असं होत नाही. पण आपल्या आयुष्याचा पाहायचा दृष्टिकोन थोडासा असा असतो की माझ्या आयुष्यामध्ये थोडंसं जास्त टेन्शन आहे. पण तरीही मी तुम्हाला सांगेल की हो, आपल्या आयुष्यामध्ये आनंद सुद्धा होता आहे, म्हणून तर आपण इथपर्यंत आलेलो आहे. बघा, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडणं म्हणजे काय, तर माझ्याच आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा मी आहे आज रोजी करत आहे त्यापेक्षा अधिक जास्त प्रमाणामध्ये उपयोग करणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडणे. म्हणजे जास्त उपयोग करण्यासाठी. मग हा उपयोग करत असताना आपण काय करणार, तर आध्यात्मिक ऊर्जा आणखी ओढणार, आणखी घेणार, आणखी आपलं शरीर, आपलं मन ती ऊर्जा पचवण्याचं तंत्र आपण शिकून घेणार, पद्धती आपण शिकून घेणार, आध्यात्मिक ऊर्जेचा वापर करणार, मोठ्या प्रमाणात घेणार. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या मनाचं आरोग्य आणि शरीराचं आरोग्य सुधारणार. आणि सोबतच काय करणार, तर मनाचं आरोग्य सुधारल्यामुळे, शरीराचं आरोग्य सुधारल्यामुळे मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक ऊर्जा खेचून आपल्या आतमध्ये घेतल्यामुळे, प्राणशक्ती शोषल्यामुळे, प्राण ऊर्जा शोषल्यामुळे, हा प्रकाश, ही ब्रह्मांडीय ऊर्जा घेतल्यामुळे आपल्या आतील ऊर्जा वाढणार, आपले चक्र बॅलन्स होणार. आणि तो डिटेल्स अभ्यास आम्ही सेशन मध्ये शिकवत असतो. हे सगळं करत असताना काय होणार, तर आपल्यामध्ये स्थिरत्व येणार, आपली निर्णय क्षमता योग्य ठरणार, आपण जे निर्णय घेणार ते योग्य ठरणार आणि आपल्या आयुष्याचे जे काही प्रश्न आहेत छोटे मोठे, ते प्रश्न
सोडवण्यासाठी आपणच तयार असणार. आपलीच ऊर्जा तेवढी असणार. आपलीच ऊर्जा आपल्या आतमध्ये असलेली ऊर्जाच आपले प्रश्न सोडवणार आहे. आणि हेच असंच होतं. मग राहिला विचारांचा प्रश्न, विचारांवर काम कसं करायचं? कसं होईल मॅडम? विचार आणि मन एकत्र, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडचा विचार एकत्र. हो, बघा, एखादी मागणी केली आहे ब्रह्मांडाकडे, मला आहे ना छान यश हवं आहे, माझा हा निर्णय योग्य ठरायला हवा, किंवा हा प्लॅन योग्य व्हायला हवा, अमुक तमुक तमुक जे काय असेल ते, किंवा मग मी आरोग्य संपन्न व्हायला हवी. माझं कोणी म्हणते मॅडम सायटिकाचा त्रास, यस मगाचा विषय सायटिकाचा त्रास, तर माझा सायटिकाचा त्रास बरा होईल का? हो. एखादा जण म्हणते हो मॅडम मला पूर्ण फरक पडला, मी एकदम तंदुरुस्त झाली आहे मॅडम, आता मला त्रास नाही, एखादी व्यक्ती सांगते. आणि एखादी व्यक्ती काय म्हणते माहितीये का, मॅडम माझं होईल का? नाही माझा झाला नाही. कसा होऊ शकतो? बघा हा, डाऊट घेतला, कसा होऊ शकतो म्हणजे होईल किंवा नाही होईल हा विचार आला. प्रत्येक ठिकाणी ऊर्जा कार्य करते जेव्हा तुमचा विश्वास पूर्ण असतो. म्हणजेच काय, तुम्ही एका विचाराने पुढे जाता. सायन्स यामागे अंधश्रद्धा नाहीये. काय सायन्स आहे हे पण तुम्हाला सांगते. जेव्हा तुम्हाला असं वाटते की हो, आपण एक साधा प्रश्न घेऊया, सायटिकाचा त्रास, ओके, कारण हा मेजर आहे, महिला मंडळांना खूप जास्त त्रास होतो, होय ना, आहे ना, कारण कामं असतात भरपूर आणि त्यामध्ये आपल्याला हालचाल करता येत नाही, अनेक साऱ्या गोष्टीचा अडचणी येतात. तर सायटिकाचा त्रास, जर मला असं वाटते की हो, मेडिटेशन करत आहे आणि माझ्या जे प्रोसेस सुरू आहे, थोडा व्यायाम सुरू आहे, यामध्ये माझा त्रास बरा होणार, मी एकदम तंदुरुस्त होणार, हा एक विश्वास टाकला. जेव्हा तुम्ही विश्वास तो टाकता, तेव्हा तुम्ही नकारात्मक विचारांकडे जात नाही. का जात नाही? तर तुम्ही ऊर्जेसोबत जुडलेले असतात. तुम्ही ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर मेडिटेशन केल्यामुळे तुमच्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी क्रिएट होते. आणि ते सगळं आपल्या मेडिटेशन मध्ये असलेले अफर्मेशन, वैज्ञानिक दृष्टिकोनातून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारे केलेल्या टेक्निक त्या तेथे काम करतात. आपल्या कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड एकच विचार करेल, हा तेथे विचार क्रिएट केला जातो. हे त्याला तेथे ट्रेनिंग दिलं जातं. आणि जेव्हा मनामध्ये विचार येतो की हो, मला फरक पडणार आहे, जेव्हा तो विश्वास निर्माण होतो, तेव्हा तो विश्वास काय करतो, तर तुमचं आभा मंडळ आणखी स्ट्रॉंग करतं. तुमच्यामधली पॉझिटिव्हिटी काय करते, तर ती प्राण ऊर्जा, ती प्राणशक्ती खेचून घेण्याची तुमची क्षमता आणखी वाढवते. आणि प्रॉपर ज्या जागेवर ऊर्जेची गरज आहे, आता आपल्याला ऊर्जेचा वापर कशासाठी करायचा आहे, तर सायटिकाचा त्रास दुरुस्त करण्यासाठी, तेव्हा 100% त्या कामासाठी ऊर्जा वापरली जाते, गरज आहे तेवढी. तेव्हा काय होतं, तर तेव्हा खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो पॉझिटिव्ह. आणि जेव्हा विचार असा असतो, असं आपल्या हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडल्यानंतर होत नाही. पण उदाहरण सांगते तुम्हाला, जेव्हा विचार असा असतो, होईल की नाही, कसं बरं होऊ शकते, तेव्हा आपला आभा मंडळ तेवढा स्ट्रॉंग राहत नाही. कारण नकारात्मक विचारांना काटणारा विचाराला तेव्हा तेवढी ऊर्जा येत नाही आणि प्रॉपर कार्य होत नाही. आणि म्हणून ऊर्जेसोबत जोडायचं असेल तर आपल्यामध्ये विश्वास असायला हवा. फक्त झोकून देऊया ना स्वतःला, हो मला करायचं आहे आणि मला करायचं आहे, नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये बदल घडून येणार. ही अंधश्रद्धा नाही, ही श्रद्धा नाही, तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून श्रद्धेचं महत्व आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण असं म्हणत असतो की ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा, सामर्थ्यवान व्हा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा, आरोग्य संपन्न व्हा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा, नाते संबंधामध्ये सुधार घडवून आणा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा, आर्थिक संपन्न व्हा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत व्हा, शैक्षणिक प्रगती घडवून आणा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा, आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणा. तेव्हा आपल्याच आतमध्ये जी स्फूर्ती, जी एनर्जी, जी ऊर्जा येते ना, ती ऊर्जा असते सकारात्मक ऊर्जा. ही सकारात्मक ऊर्जा म्हणजे सुद्धा ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी.
कारण ऊर्जा काय आहे, तर ऊर्जेचं स्वरूप कसं आहे, काय आहे, तुम्हाला मला असं शब्दात सांगता येत नाही, तर त्या सगळ्या गोष्टी अनुभवायच्या असतात. माझ्या आतमध्ये असलेला आनंद, माझ्या आतमध्ये असलेली खुशी, माझ्या आतमध्ये असलेलं चैतन्य, माझी बोलण्याची क्षमता, माझी विचार करण्याची, चांगला विचार करण्याची क्षमता, मला इतरांना देणं आहे याची क्षमता, या सगळ्या गोष्टी कुठून येतात, तर ह्या सगळ्या गोष्टी येतात आपल्या आतलं चैतन्य, आपल्या आतली खुशी कशी आहे, आपली आतली भूमिका कशी आहे, त्या विचारांमधून. त्या विचार योग्य करण्याची दिशा आपल्याला ही ब्रह्मांडी ऊर्जा देते एका विशेष ट्रेनिंग नंतर. तर या ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबत जोडूया. आणि नक्कीच मी सुद्धा तुम्हाला विचारते आहे, काय तुम्हाला कशी वाटली ऊर्जा? तर आता तुम्हाला ऊर्जा कुठे कुठे सापडली, कशी सापडली? मला तर सापडली माझे नातेसंबंध सुधारून, मला तर सापडली माझी आरोग्य संपन्नता आणून, मला सापडली इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद देताना, कुठं कुठं नाही. आणि आपण तर आता अगदी रेखीमय आयुष्य जगायला लागलेलो आहे. पण तुम्हाला ही ऊर्जा कुठे कुठे सापडली, हे नक्कीच मी तुम्हाला आज सगळ्यांना विचारणार आहे. अगोदरच सांगितलं होतं, आजचं सेशन म्हणजे फक्त आणि फक्त संवादामधून समजून घ्यायचं आहे की काय आहे ही ऊर्जा. या संवादामधून, तुमच्या सोबतच्या संवादामधून इतरांना सुद्धा कळू देत आणि मला सुद्धा कळू देत की तुम्हाला नव्याने शोध काय लागला आहे. कारण मला सुद्धा तुमचे अनुभव मला प्रगल्भ बनवतात आणि मला तुमचे अनुभव नव्याने अनेक साऱ्या गोष्टी शिकवतात. तर नक्कीच तुम्हाला ही ऊर्जा कोठे सापडली, हे कशी सापडली, हे मला नक्की सांगा. कोण कोण सांगणार? एकेकाने हात वर करायचा आहे किंवा मग मेसेज टाकून ठेवायचे आहे. अनेक जण, मी म्हटल्याशिवाय मी सांगणारच नाही, नाव घेणारच नाही, तुम्ही मला हात वर करायचा. मला या ऊर्जा काय सापडली, काय वाटलं मला, माझी ऊर्जा मला सापडलेली. बोला अनघा. आणि प्रत्येकाला 2 ते 3 मिनिट, 2 मिनिट पण, 2 मिनिट, कारण सगळ्यांना संधी देऊया. बोला अनघा. अनघाने हात वर केलाय पहिला. वा. आत्मा नमस्ते सर्वांना. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये मला असं वाटतं आजच्या या फ्री सेशन मध्ये आपण सर्व जोडले गेले आहात. आज जेवढे कोणी आले आहेत, मला असं वाटतं ते ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेचा तुम्हाला जोडण्याचा एक अतिशय शुभ संकेत आहे. या रेखीमय ऊर्जेत आपलं मनस्वी स्वागत. मी अनघा विनोद कदम मुंबईवरून बोलते. रेखीविषयी थोडंफार ऐकलेलं होतं. ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला कशी मदत करते हे मी द सिक्रेट या बुक मध्ये वाचलेलं होतं. पण याविषयी सखोल ज्ञान असं नव्हतं आणि ते मिळवण्याची प्रबळ इच्छा होती. खूप कुतूहल होतं ह्या ऊर्जेविषयी, काय आहे मनातून एकसारखं वाटत होतं. एक दिवशी युट्यूब पाहत असताना मंजुश्री मॅडमचे व्हिडिओ समोर आले आणि 1-2 व्हिडिओ पाहून मला राहावलंच नाही. मी त्यांना कॉल केला आणि असंच तुम्हा सर्वांसारखं एक फ्री सेशन अटेंड केलं. मग काय झाली सुरुवात. फर्स्ट, सेकंड, थर्ड डिग्री कधी कंप्लीट झाली कळलंही नाही. आणि मग आता तर मी ग्रँड मास्टर पर्यंत पोहोचले. ही ऊर्जा म्हणजे नक्की काय आहे हे आता कळायला लागलं. ही ऊर्जा आपल्याला नवचैतन्यच नव्हे तर मानसिक, शारीरिक आणि भौतिक समस्यांवर एक रामबाण उपाय आहे हे आता समजायला लागलं. आणि हा उपाय आपण स्वतःवर आणि इतरांवरही करू शकतो. हे ज्ञान केवळ आम्हाला मंजुश्री मॅडमनीच दिलेलं आहे. तसे आपण सारेच ऊर्जावान आहोत आणि ही ब्रह्मांडीय ऊर्जा सर्वांसाठीच आहे. पण ती कशी आणि कोणत्या प्रकारे घ्यायची हे मंजुश्री मॅडम आम्हाला खूप छान विश्लेषण करून सांगतात. खूप छान, अतिशय प्रेमाने त्या समजवतात. जसं एखाद्या डॉक्टरला इंजेक्शन देणं हे डॉक्टरलाच माहिती आहे. आपल्याला सिरिंज भरणं वगैरे सर्व जमतंय, सगळं पाहिलेलं आहे आपण. पण नक्की ते कुठे आणि कसं बरोबर टोचायचं आहे हे एका डॉक्टरलाच माहित असतं. तसं आध्यात्मिक ज्ञान हे एखाद्या मंजुश्री मॅडम सारख्या गुरुकडूनच मिळावं
गुरु म्हणण्यापेक्षा त्या एवढ्या सुंदर पद्धतीने हे सगळं ऊर्जेविषयी सांगतात ना, ते तुम्हाला मी तर तुम्हाला म्हणेन की जॉईन करा, तुम्हाला कळेलच. वी ऑल आर व्हेरी हॅपी. मी तर थँक्यू. थँक्यू. थँक्यू अनघा. ऊर्जा तुम्हाला कशी मिळाली? तुम्हाला ऊर्जा माझी एवढी अपेक्षा आहे की आपण लाईव्ह सेशन मध्ये कोणालाच म्हणू नका हा की तुम्ही जॉईन करा. नाही, बघा ऊर्जा ज्याला खेचून आणेल. अनघा, तुम्हाला ऊर्जेने निवडलं, तुम्ही जुडलात, बरोबर? येस. हा, माईक बंद आहे. येस. तुम्हाला ऊर्जेने निवडलं. यस, ज्यांना ज्यांना ऊर्जा निवडणार आहे आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जे जे सोल जोडले जाणार आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्याची ती वेळ आली असेल, ते सोल नक्कीच जोडले जातील आपल्याला. मात्र मला ऊर्जा कशा स्वरूपात सापडली, यांना सापडलेली ऊर्जा म्हणजे आरोग्य, संपन्नता, मनःशांती, त्यांना त्या स्वरूपात ऊर्जा सापडली आहे. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. अगदी मंजुश्रीचे गुण कौतुक कोणीही करू नका. ऊर्जा फक्त तुम्हाला कशी सापडली हे सांगा. ओके, थँक्यू अनघा. चला नेक्स्ट, बोला प्रज्ञा. वा, माईक ऑन. आत्मा नमस्ते सर्वांना. जसं मॅडम म्हणाल्या की कोणी खुश आहे म्हणून रेकी शिकायला किंवा मेडिटेशनसाठी जॉईन होत नाही. प्रत्येकाला आपापले प्रॉब्लेम्स असतात आणि कोणी वीक नसतं. खूप आपल्यातली अशी लोक आहेत जी सतत अशी थकून थकून रडायला लागलेली असतात. त्यांना मदतीची गरज असते आणि समजवायला खूप लोक जातात, पण मदतीला कोणी येत नसतं आणि आपण मदत शोधतोय 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 आणि अशा वेळी रेकी तुमच्या कशी मदतीला येते. जसं मॅडम म्हणाल्या की तुम्हाला रेकी शोधतीये, म्हणजे रेकी तुम्हाला सिलेक्ट करते. आणि तुमचे असं एक वेळ आलेली असते ना की जेव्हा सगळं कोलमडून पडतं ना, तेव्हाच चांगलं काहीतरी होत असतं. आणि अशा वेळी मला सुद्धा रेकीची साथ मिळाली. मला माझ्या आईने सजेस्ट केलं की आपण रेकी शिकूयात वगैरे. असं व्हायचं की मी कारण नसताना रडू यायचं, खूप खचल्यासारखं झालेलं होतं. पण जशी रेकीची साथ मिळाली ना, छोटे अनुभव यायला लागले, मोठे अनुभव यायला लागले आणि ऑन गोईंग प्रोसेसमध्ये असं झालं की रोजच्या रोज नवीन काहीतरी मिळत होतं. म्हणजे आज मी 100 वेळा कोलमडले तर उद्या मी 90 वेळा होईन, त्याच्यानंतर मी 80 वेळा. म्हणजे त्याच्यावर वर्क प्रोसेस होत गेलं आणि त्याच्यातनं एक पॉझिटिव्हिटी यायला लागली आणि दृष्टिकोन बदलायला लागला की आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडतायत त्या काहीतरी चांगलंच द्यायला घडतायत, त्या आपल्याला घडवायला घडतायत, त्या आपल्याला त्रास द्यायला कुठलंच गोष्ट विश्व करत नाहीये. आणि हा जेव्हा दृष्टिकोन बदलतो ना आपला, तो मेडिटेशनमुळे, रेकीच्या सहवासात येऊन त्या ऊर्जेमुळे ते हळूहळू बदलत जातं. आणि असाच मलाही अनुभव आलेला आहे. एक दिवस नाही, या रेकीच्या ऊर्जेचा मला रोज चांगला अनुभव येतोय. माझी विचाराची पद्धत बदललेली आहे, माझी रिॲक्ट करण्याची पद्धत बदललेली आहे. जो प्रत्येक गोष्टीत चिडचिडेपणा होतोच आणि खूप सहन केल्यानंतर एक वेळी माणसाची ना कपॅसिटी त्यावेळी संपलेली असते, पण ती नवीन रिज्युव्हनेट करायची जी पॉवर आहे ना, ती रेकी आपल्याला देते. आणि ही पॉझिटिव्हिटी, हा दृष्टिकोन सगळीकडे बघायचा खूप चेंज झालेला आहे. कारण खूप आपल्यामधल्या लोकांना असं वाटतं की माझ्याच बाबतीत का घडतं, सगळी अशी वाईटच लोक का आपल्याला भेटतात. पण विचार असा झाला की आपला कुठेतरी पॉझिटिव्ह ऑरा आहे, आपल्यामुळे इतरांना फायदा होत असेल कुठून तरी, म्हणून ते नकारात्मक लोक आपल्याकडे येत आहेत. ह्याचा अर्थ असा नाही की ते आपल्याला त्रास देत आहेत. मे बी असं होऊ शकतं की त्यांना आपल्याकडून मदत होत असेल. सो त्यांच्यामुळे आपण अफेक्ट करून घ्यायच्या ऐवजी आपण पॉझिटिव्ह राहून जसं हिलिंग आहे आपल्याकडे रेकी थ्रू, आपण ते करू शकतो. आपण स्वतःलाही हील करू शकतो आणि आपण इतरांनाही हील करू शकतो. ही खूप छान पॉझिटिव्हिटी आणि जगण्याचा एक उद्देश रेकी थ्रू मला मिळालंय. कारण मी खूप टाइम हेच शोधते की माझा उद्देश काय. जन्माला आलोय ठीक आहे, पण उद्देश काय आपलं? फक्त स्वतःसाठी जगणं नाही, पण स्वतःसाठी जगून इतरांसाठी काहीतरी करता आलं ना तरी ते खूप आहे. आणि हा एक दृष्टिकोन आणि हे एक उद्देश मला रेकीने दिलाय आणि ते खूप मोठं आहे खरंच, लाईफ टाईम साठीच आहे. आणि त्यासाठी धन्यवाद सगळ्यांनाच, रेकीला, मॅडमला, सगळ्यांना. अगदी मनापासून धन्यवाद. खूप छान प्रज्ञा. खूप छान, खूप छान. मी प्रज्ञालाच विचारेल मग आता. प्रज्ञा, आपण ऊर्जेसोबत जुडलो तेव्हा वेगळे प्रश्न होते ना आपले? हो, खरंच वेगळे होते. नकारात्मकता खूप होती त्या काळात की कसं सर्व्हाइव्ह कसं करायचं. आणि आता का सर्व्हाइव्ह करायचं हे सुद्धा कळायला लागलंय. त्यामुळे येस. प्रश्न आपोआप बाजूला होत जातात, उत्तरं आपोआपच मिळत जातात. हे आणि खूप आता उद्देश छान झाला आहे ना, प्रश्न सोडवणे हा उद्देश नाहीये तर उद्देश नाहीये. प्रश्न सोडवणं हा उद्देश नव्हता. उद्देश काहीतरी वेगळाच होता, हे नंतर कळायला लागलं. खरं आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टींना खूप मोठ्या समस्या बनवून ठेवलेल्या होत्या आणि त्या समस्याच नव्हत्या मुळात आपल्या आयुष्यातले. त्याच नव्हत्या. हे शिकायला मिळालं.
खूप छान, खूप धन्यवाद, खूप मस्त. नेक्स्ट, तुम्हाला रेकी ऊर्जा कुठे सापडली? बघूया बरं कोणाकोणाला ऊर्जा सापडली आहे आणि कोणाकोणाला कुठे कुठे सापडली आहे. व्हिडिओ कोणाचेच बंद नसावेत अशी माझी मनापासून इच्छा आहे. हात वर आल्याशिवाय मी कोणाचंच नाव घेणार नाही. काही लोक असे आहे ना, त्यांना ना इथपर्यंत येते पण आणि हिंमतच होत नाही मी सांगू की नाही सांगू. पहिला हात वर करायमध्ये खूप मोठी हिंमत लागते आणि मग शेवट काय होते माहितीये का, मॅडम मी 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 तेव्हा मॅडम काही चान्स देत नाही, हो ना. एका वेळेनंतर लक्षात घ्या हा, आज सुंदर असं मेडिटेशन करणार आहे आपण, आपल्या हृदयाचा आवाज ऐकणार आहे. ओके, चला हात वर करा. मला रेकी ऊर्जा कुठं सापडली? हा बोला बोला दादा, गजानन दादा. वा, गजानन दादा जर शेअरिंग करतायत तर मला खूप आवडलं. बोला दादा, माईक ऑन करा. माईक ऑन सर, माईक बंद आहे. माईक सुरू करा. ओके, हा आता येतं. बरं, थँक्यू. बरं, मला ऊर्जा सापडली की ज्यावेळेस मी नैराश्यात असताना माझी मिसेस युट्यूब पाहायची आणि तिने तुमचे सेशन्स पाहिले होते. त्यात तिने पाहिलं होतं की बऱ्याच नैराश्यामधनं कशा पद्धतीने ऊर्जा आपल्याला मदत करते आणि त्यातनं आपण कसे बाहेर येतो. आणि ते ऐकल्यानंतर तिने मला सांगितलं आणि मला म्हणाली आपण एखादं सेशन अटेंड करून बघा, तुम्हाला काय फरक पडतो, प्रत्यक्ष भेटून बोलून बघा. आणि त्यानंतर माझ्यात बराचसा मी जॉईन झालो आणि बराच फरक तुम्ही पाहताच आहात सर्वजण. खूप फरक आहे माझ्यामध्ये. फर्स्ट सेकंड थर्ड तर झालं आणि आता ग्रँड मास्टर तुमच्या कृपेने आम्ही करत आहोत. आणि ऊर्जा खूप मदत करते सर्वच बाबतींमध्ये. आपले प्रश्न आपण स्वतःच निराकरण करू शकतो. आणि हे सारं याचं टेक्निक तुम्ही आम्हाला शिकवताय आणि खूप छान पद्धतीने शिकवताय, विश्लेषण करून आणि प्रेमळपणाने शिकवताय. मला वाटतं हे सारं बाकी सर्व जे नवीन जॉईन होणार आहेत त्यांनी सुद्धा ते टेक्निक शिकून घ्यावं आणि स्वतःचं आयुष्य सुधारावं. खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे आणि रेकीचे सुद्धा. खूप धन्यवाद सर, खूप धन्यवाद. दादांना सापडलेली ऊर्जा ही नैराश्यामधून बाहेर आणणारी ऊर्जा म्हणून ब्रह्मांडीय ऊर्जा सापडली. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. ही ऊर्जा आपल्या आतमध्येच होती, हिचा वापर आपण फक्त आणि फक्त नव्या पद्धतीने करायला शिकलो, हो ना दादा. हो, थँक्यू. आणि सर, थँक्यू मॅडम. आत्मा नमस्ते. आणि आता गजानन सर बोलले, त्याच्या आधी प्रज्ञा मॅडम आणि अनघा मॅडम बोलल्या, या तिघांशी मी अगदी 100% सहमत आहे. मलाही गजानन सरांसारखं काही जे आता त्यांनी सांगितलं नैराश्यामधूनच ही ऊर्जा सापडली. आणि बऱ्याच गोष्टी आयुष्यात काही जशा आपल्याला पाहिजे तशा होत नाहीत, अनेक वेळेला आपल्या मनासारख्या घडत नाहीत. आणि मग त्याच्यातून आपण अनेक गोष्टीच्या चढ उतारातून जातो, नैराश्यातून जातो. पण तेव्हा माझ्याच मिसेसच्या सांगण्यावरून मी हा रेकी कोर्स जॉईन केला. आणि ही 2024 मध्ये माझ्या आयुष्यात घडलेली सर्वात चांगली गोष्ट ही मी मान्य करेन की मी रेकीचा कोर्स जॉईन केला. त्याहून चांगली गोष्ट अशी आहे की मी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटकडे आलो. आता हा माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे, प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत, पण माझ्यासोबत मला माहिती आहे शेकडो जणांचे हेच अनुभव असणार. आणि एक गोष्ट मात्र मी सहमत होत नाही की रेकी ही सपोर्टिंग आहे किंवा ती ऍडिशनल आहे, असं काही नाही. रेकी इज द प्राईम. आयुष्यामध्ये रेकी इज द प्राईम असं मानून जर आपण केलं तरच त्याचा पॉवर आपल्याला अजून कळते आणि आपण अजून त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. कारण हा समुद्र आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आल्यानंतर उतरल्यानंतर तुम्हाला जेवढा त्याचा उपयोग करून घ्यायचा तेवढा आपण करून घेऊ शकतो.
आणि माझा तर अनुभव अप्रतिम आहे, वंडरफुल, म्हणजे अविश्वसनीय असा अनुभव आहे. आणि थँक्यू व्हेरी मच मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट आणि रेकीला खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. सर म्हणतात तसं खरंच आहे, अगदी अथांग आहे. तुम्ही किती घ्यायचं ना ते तुम्ही ठरवा. तुम्ही स्वतःची कॅपॅसिटी किती वाढवायची ना हे तुम्ही ठरवा. बस, फक्त आणि फक्त वाढतच जाईल, कमी होणारच नाही. आपल्या आयुष्याच्या ज्या वळणावर आपल्याला केवढं यश हवं आहे, फक्त ऊर्जेसोबत जुडा आणि आपले पावलं टाकत राहा. कारण तुम्ही जे पाऊल टाकसाल ऊर्जेसोबत जुडल्यानंतर ते योग्यच असणार. तुम्ही ज्या दिशेने जाल त्या दिशेने तुम्हाला यश मिळणारच. फक्त तुमचा मार्ग हा योग्य असायला हवा. बस, विन विन पोझिशननी तुम्ही कार्य करायला हवं. माझ्यासाठी जे योग्य आहे इतरांसाठी सुद्धा योग्य असायला हवं. त्या कार्यामध्ये तुम्हाला कोठेच अपयश मिळूच शकणार नाही अशी ऊर्जा. मी एवढ्या विश्वासाने का बोलते, तर गेल्या 3 वर्षापासून सेशन घेते आहे आणि तेव्हापासून आतापर्यंतचे जुडलेले अनेक विद्यार्थी येऊन हेच सांगतात, सगळे रेकी हिलर्स हेच सांगतात की आम्ही पुढचंच पाऊल टाकत आहे, मला मागे यावंच लागलं नाही आणि यावं लागणारच नाही. हा पण विश्वास आहे. खूप छान. नक्कीच बोला विद्याताई हिरे. आपल्याकडे ना विशेष झाला आहे, प्रत्येक नावाचे 2, 3, 4 लोक होत आहेत. त्या ब्रह्मांडाची कृपा आहे. एक नाव एक तर आलंच नाही. डबल प्रज्ञा, डबल करुणा, डबल डबल विद्या. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. खूप छान वाटते मॅडम हे रेकीमुळे, आणि खूप बदल घडून आलेला आहे. आणि इतकी ऊर्जा आली की थकल्या जातच नाही. थकवा गायबच झालेला आहे आणि सगळं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. आणि कोणतंच काम असं नाही की ते होत नाही, होतच आहे सगळं. पहिले सगळं निराशाच होती ना, आता एकही काम असं नाही की ते होतच आहे सगळं. मार्ग सापडतात त्याचे. त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप धन्यवाद. थँक्यू. मग काय म्हणसाल ऊर्जेला? मार्ग दाखवणारी ऊर्जा म्हणसाल की काय म्हणसाल? मॅडम मुळे सगळं झालेलं मॅम. अरे असं खूप नाही. खूप धन्यवाद. आयुष्य घडवते ऊर्जा, बस आनंदी आनंदांत. मॅडम मुळे नाही, हो आपल्याच आतमध्ये ही ऊर्जा होती, हेच सत्य आहे. कुठेच हो अंधश्रद्धेकडे जायचं नाहीये. फक्त आपला विश्वास, आपली श्रद्धा, आपली विचार करण्याची दिशा आपण बदलली आहे. आपण त्या दृष्टीने चाललो आहे. मोठ्या प्रमाणात ऊर्जा घेतो आहे. दररोज छान ऊर्जेसोबत जुळतोय आणि दररोज नवा 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 अनुभव घेतोय. आहे ना? हो. थँक्यू मॅम. थँक्यू. आता बोला हेमंत दादा, नवीन लोकांना संधी देऊया ना. आत्मा नमस्ते मॅडम. या प्रवासामध्ये येण्याच्या अगोदर खूप खूप समस्या होत्या जीवनामध्ये, खूप खूप समस्या. इतकं की आता असं वाटत होतं की संपलंय सगळं, संपलं. इतक्या निराशा होत्या, इतक्या निराशा होत्या की विचारताच होईल. पण जसं जोडलो, रेकीला जसं जोडलो, 8 दिवसामध्ये हळूहळू हळूहळू एक 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 समस्या कमी 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 होत गेल्या. आणि मनत म्हणजे जे अथांग विचार चालू राहायचे, सतत सतत विचार चालू राहायचे, विचारांची शृंखला कधीच थांबायची नाही. रात्रंदिवस विचार. आता शांत 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 होत चाललेलो आहे एकदम. कोणतीही घटना घडली तरी आता शांततेने रिॲक्ट करतो. काही प्रारब्ध गेल्या जन्मांची आहेत, हे एक एक काळाला लागलंय या गोष्टीतून, की आपलेच काहीतरी गेल्या जन्मांमधले काहीतरी पेरलेलं आहे आपण, तेच कुठेतरी आता आपल्याला वाटायला आलेलं आहे. हे जसं समजायला लागलं तस तसं शांत होत गेलंय मन. आणि आता खरंच असंच पुढे पुढे मार्ग मिळत राहणार आहेत. आता एक विश्वास, खूप कॉन्फिडन्स आता आलेला आहे स्वतःमध्ये.
आणि तुमचे आणि रेकीचे खूप 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 धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. अगदी मनापासून धन्यवाद. तुम्ही सुद्धा माझ्यावर विश्वास टाकलात. असेच YouTube वरून आलात, विश्वास टाकला आणि ऊर्जेसोबत एकरूप झालात. सर्वांना विश्वास तुम्ही आज देत आहात. अगदी मनापासून धन्यवाद. खूप धन्यवाद. तर जो जो हँड राईज करेल त्याला त्याला अनुभव शेअर करायला मिळणार आहे. ओके. हा. ज्याने हात वर केला त्याला अनुभव सांगू देणार आहे. ओके. तर मला ऊर्जा कशी मिळाली, एक वेगळा शब्द म्हणूया किंवा त्यांचा अनुभव सांगतील. मग आता आपण अचानकच बोलवतोय कोणाला तरी. हा, गायत्री ताई निकटे अचानक बोलवतोय आपण. हा, ज्या दुसऱ्या कामामध्ये दिसतायत मला. हा, काय ऐकते पण आहे मी. हा, बोला. काय हा, म्हणताय, तुम्हाला ऊर्जा कुठे सापडली, कशी सापडली? मला त्या गीता काळेनी आम्हाला दोघींनाही हे केलं आणि ह्याच्यामध्ये ना भरपूर भरपूर मला हे मिळालं. बरेच हे प्रश्न आहेत ना, ते माझी निगेटिव्हिटी खूप होती ती बरीच कमी झाली. आणि मेन म्हणजे काय की थोडं आता आजारपण पण डायबेटीस वगैरे कमी व्हायला लागलेलं आहे. तरतरीतपणा आलाय, फ्रेश वाटतंय जरा. आणि मी भरपूर निगेटिव्ह म्हणजे सगळं तिकडचा विचार सतत विचार असायचा. त्यामुळे झोप लागत नव्हती. आता फार कमी वेळा झोप लागत नाही असं होतं. त्यामुळे खूप मला रेकीने हे दिलंय, बळ दिलेलं आहे आता. छान. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू. असं जर कोणी मध्ये दुसरं काम करत असेल ना, तर मग त्याला अचानक बोलावं लागू शकते. छान गायत्रीताई, खूप छान. गायत्रीताई नेहमी म्हणतात ना सेशन मध्ये की मॅडम मी आहे ना बोलकी नाहीये, मी कोणासोबत बोलत नाही, मी व्यक्त होत नाही. म्हणून ना शक्यतो जे लोक बोलत नाहीत त्यांना आवर्जून आपण बोलायची संधी देत असतो. खूप छान. खूप छान. मला ऊर्जेमधून काय मिळालं किंवा मला ऊर्जा कोठे सापडली, प्रत्येकाला ऊर्जा सापडली आहे ना. कोणाला काहीतरी वेगळं प्रत्येकाला वेगळी सापडली आहे ऊर्जा, वेगळ्या ठिकाणी सापडली आहे. विद्याताई चौधरी, तुम्हाला ऊर्जा कोठे सापडली? कोठे म्हणजे कोणी जोडलं असं नाही. हा, कोठे सापडली याचा अर्थ काय, तर मला ऊर्जेमधून काय सापडलं, ऊर्जा म्हणजे माझ्यासाठी काय? आत्मा नमस्ते. आपण नसते. आता म्हणजे ऊर्जा म्हणजे रेकी म्हटलं तर तसा हा शब्द आमच्यासाठी खूप वेगळाच होता. कारण रेकी म्हणजे काय ते माहिती नव्हतं. पण नंतर जसं रेकीला पुढलो तसं ऊर्जा कळायला लागली आणि नैराश्यातून तर बाहेर आलोच, पण भविष्याविषयी खूप अशा चिंता होत्या पहिले. जसं आर्थिक असेल, मानसिक असेल, अशा सर्व चिंता रेकीमुळे म्हणजे डायरेक्ट संपूनच गेल्या असं वाटतंय. आणि आयुष्य असं हलकं, आनंदी खूप आणि असं समाधानी झालेलं आहे असं वाटतं मला. खूप म्हणजे असं एक काहीतरी एक जादूच सापडली असं वाटतंय. आणि आयुष्यामध्ये पूर्ण आनंद आहे. आणि दुसऱ्यांच्या पण आयुष्यात खूप आनंद आपण आणू शकतो आपल्या वागण्यातून, बोलण्यातून पॉझिटिव्हिटी क्रिएट करू शकतो. त्यामध्ये पण हा एक असा आत्मविश्वास आलेला आहे रेकीमुळे. त्यामुळे रेकीचे खूप खूप धन्यवाद. आणि धन्यवाद म्हणजे सर्वच देतात, पण ते एक मनापासून आपल्याला सर्वांना असं बोलावंच वाटतं की रेकीचे आणि मॅडमचे धन्यवाद हे मनापासून सर्वांच्या निघतं. थँक्यू मॅडम. सगळेजण देतात पण तुमच्या मनापासून, हो ना. माझ्या भावना जास्त आहेत असं समजून घ्या. खरंच. थँक्यू. 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 खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. तर थोडा अनुभव आता आपल्याला सुजाता जगताप सांगतील. येतो का माझा आवाज सुजाता? आत्मा नमस्ते मॅडम. आता नमस्ते.
माईक जवळ घ्या. खूप बरे आहे तुमचे पहिले मी. आणि मला खूप म्हणजे मी स्वतःला खूप सकारात्मक पॉझिटिव्ह विचाराने खूप असं समजवते की नाही बाबा आता हे सगळं असं म्हणजे एखादा काम करताना स्ट्रेस आलं किंवा काय झालं तर असं समजत हो हळू पण ते पूर्ण करायचंय आपल्याला. आणि दुसरं म्हणजे माझ्या कानाची समस्या आहे ते आता मी पॉझिटिव्ह घेतलेले की मला हे करायचंय आणि त्याला वेळ लागणार हे मला माहित आहे. ती तुमच्या बरोबर प्रवास करत मला शेवटपर्यंत तुमच्या बरोबर प्रवास करायचा आहे आणि काय इम्प्रुव्हमेंट होणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक वेळेस. म्हणजे मित्र दृष्टिकोनातून प्रयत्न करते सगळ्या गोष्टीचा. आणि आता खरं सांगायचं म्हणजे असं स्ट्रेस येत नाहीये मला बोलताना. असं पहिलं वाटायचं की त्या बोलताना म्हणजे प्रॉब्लेम आहे आपल्याला करते गोष्ट ऐकताना आपण चुकतोय का काय किंवा काय नाही. तर आता मी बिनधास्त विचारते मला समजलं नाही तुम्ही परत मला सांगा. हा मी सकारात्मक दृष्टिकोन माझा ठेवलाय आणि मी त्या दृष्टीने आता प्रयत्न करते. पण मला वाटतंय मला नक्की यश मिळेल ह्या गोष्टीसाठी. तुमचे खूप खूप तुमच्या आणि रेकीचे धन्यवाद. खूप छान. थँक्यू सुजाता ताई. थँक्यू. अगदी नवीन असतील सदस्य किंवा जुने असतील त्यांना मी सुजाता यांची ओळख करून देते. तर सुजाता ताई यांना फक्त आणि फक्त रेकीमध्ये आले तेव्हा 5% त्यांचा एक कान काम करायचं. आणि तुमच्या सगळ्यांसमोर उदाहरण आहे की माझं बोलणं त्यांच्यापर्यंत कसं पोहोचतं. मॅजिक आहे. आणि आता इतरांचे सुद्धा फोन त्या घेतात. जेव्हा अगोदर त्या फोन घ्यायच्या तेव्हा समोरचा काय बोलायचा ह्या काय बोलायच्या तर त्यांना थोडंसं अडचणी यायच्या. यांच्या नणंदबाई आहेत आपल्या सेशनला त्या छान त्यांची हिस्ट्री सांगतात की आम्ही काय बोलतो ना. हा बोला बोला सुजाता त्यांना बोलायचंय. एक सांगायचं मॅडम असं मी जीवनाविषयी खूप सकारात्मक आहे आणि आध्यात्मिक विषय तर भरपूर आहे. पहिल्यापासून मी हे करते योगा प्राणायाम हे सगळ्या गोष्टी. आणि आता जी ऊर्जा मला प्राप्त होते हे विषय मला काही माहित नव्हता. करायचं एवढं माहित होतं पण ते कुठं लावायची कसे लावायचे हे माहित नव्हतं. सगळे रेकीमुळे शिकले आता मी आणि बऱ्यापैकी कॅच होत आहे मला. माझे थोडे गेस्ट माझी मदत करतात सांगते त्यांना माझा प्रॉब्लेम काय आहे काय नाही थोडस त्यांच्याकडून मी आयडिया घेते. तुम्हाला मी पर्सनल विचारते त्याबद्दल तुम्हाला खूप त्रास होतोय त्याबद्दल माफी मागते मी. बिलकुल त्रास नाही. बिलकुल त्रास नाही. कशाचा त्रास. जर का आपण म्हटलं आहे मी म्हटलं ना जेव्हा तुमचं ऍडमिशन झालं तेव्हा सुजाता ताई मी म्हटलं ना मी ऍडजस्ट करेल असं जर मी म्हटलंय तर माझं काम आहे की तुम्हाला काही अडचण आली तर माझी तुम्हाला सोबत असणारच आहे. काही काळजी करू नका. कधीच त्रास होत नाही आणि होणार नाही. बिनधास्त विचारते मी तुम्हाला पण प्रश्न काही मला नाही समजले तर. पण खूप छान वाटतं ह्या प्रवासातून जाताना मला. आणि दुसऱ्यांशी बोलताना सुद्धा असं पॉझिटिव्ह आपण बोलतो ना की आनंद आहे असं सगळं. म्हणजे बोलताना शब्द ऑटोमॅटिक असे होतात की आपण खूप खूप छान खूप असं सगळं खूप खूप करत असतो. त्यामुळे आशीर्वाद देताना सुद्धा असं खूप खूप आशीर्वाद असा शब्द येतोय. आणि प्रत्येक गोष्टीत असं वाटतं की आपल्याला सगळीकडनं ऊर्जा देवासमोर जरी उभं राहिलं तर प्रत्यक्ष देव आपल्याला ऊर्जा देतोय हा भास होता आपल्याला. म्हणजे एकाग्रता जास्त सकारात्मक होते असं मला माझ्यात वाटतंय. खूप छान. खूप छान. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद या ब्रह्मांडीय ऊर्जेचे. आणि खरोखर सुजाताताई यांना फक्त ब्रह्मांडीय ऊर्जेकरताच आपण सगळ्यांनी म्हणून प्रार्थना केली होती की हे ब्रह्मांडीय ऊर्जा जर एका आशेने मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडे कोणी आलेला आहे ना त्याला नैराश्य देऊ नको. त्याच्या आयुष्यामध्ये आनंद दे. आणि त्यांनी कुठं ना कुठं काय ना होईना आपल्याला 10% 15% आपल्याला छान रिझल्ट दिला आहे ताईंच्या बाबतीमध्ये. त्यांना आज रोजी आपलं अनेक गोष्टी बघा ना आता आपला संवाद जर त्यांना करतो आहे तर तो केवढा मोठा गोष्ट आहे त्यांच्यासाठी. मुळात जेव्हा ताईंचा मुलगा की कोणीतरी माझ्याशी बोललं होतं तेव्हा ते म्हणे की मॅडम कसं शक्य होईल यांना. हो ना. नाही सगळेजण डॉक्टरांनी नाही सांगितलंय म्हणत नका करू ऍडमिशन पण मागून ताई
पण ताईंचं असं की मग मी म्हटलं ठीक आहे नाही तर पण तरीही त्यांच्या नंदेनी त्यांना जॉईन केलं आपल्या कांचन ताईंनी की नाही तिला करू देत बघूया आतापर्यंत आपण एवढं सगळं केलं आहे एक वेळ रेकीला जोडू देऊया. खूप छान. आणि त्याचा तो आलेला रिझल्ट त्यांनी टाकलेला त्यांचा विश्वास त्यांची श्रद्धा आणि त्यांची घेण्याची प्रवृत्ती बस ह्या ब्रह्मांडाने आपल्याला माध्यम केला. खूप छान खूप छान. हा बोला असं सुजाता. बोलायचं. हा आणि अजून एक सांगायचं म्हणजे कुठली समस्या असू द्यात आपल्या कुठले प्रॉब्लेम असू द्यात म्हणजे आता 2-3 वेळा तर असा अनुभव आलाय म्हणजे मी स्वतःच असं परवाचीच एक गोष्ट होती असे दवाखान्यात हे गेलते माझं मिस्टर रिपोर्ट यायचा होता ब्लड चेक केलेला पण असं वाटलं की जास्त काही प्रॉब्लेम नाहीये असं तुम्ही जसं रेखी द्यायला सांगितलं तसं समोर छान मस्त असं पॉझिटिव्ह असलेले त्यांचं माझ्या मिस्टरांचं असं सगळं मी डोळ्यासमोर आणलं आणि त्यांना रेखी दिले थोड्या वेळाने त्यांचा रिपोर्ट नॉर्मल आहे आणि असे 2-3 प्रॉब्लेम असं म्हणजे मी स्वतः ऑब्झर्व केलं की आपण असं करू शकतो रेखीत येऊ शकतो कुठेही कोण असेल तर त्याच्याविषयी चांगलं माझ्या मैत्रिणींना आणि आता परवाच एक आजारी होते तिला मी इथं रेखी दिले तिला हे केला मेसेज पाठवला की मी तुला रेखी देते तू खूप छान आहे आरोग्य संपन्न आहेस तुला काही होत नाही तू खूप पॉझिटिव्ह आहेस ते एकदम ओके आहे. खूप छान. तर आपली श्रद्धा आपल्या आशीर्वाद तिथपर्यंत पोचतोय आणि चांगलं होतंय दुसऱ्याचं हे मनाला खूप छान वाटतंय. हे खूप छान अनुभव आहेत बाकी सगळं ओके. आनंदी आनंद सर्वीकडे. बाकी सगळं आनंदी आनंद सर्वीकडे. थँक्यू सुजाताताई. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि हा रिझल्ट आणि हे ना सुजाताताईच्या बाबतीमध्ये असलेली ही पॉझिटिव्हिटी खरंच अगदी गहीवरून आणते की काय हे ब्रह्मांड देत आहे त्याचे आपण किती आभार मानावे किती मानावे किती मानावे. जेथे सगळे हात टेकले होते शेवटचा पर्याय आहे आणि त्या शेवटच्या पर्यायामधून एवढीच जास्त पॉझिटिव्हिटी अगदी सगळ्यांना आनंदाने भावविभोर झाले आहेत सगळेजण सुजाताताईंना ऐकून आहे ना. येस. की जेथे अगोदरच्या सेशनला त्यांना मी काय म्हणते म्हणजे सुरुवातीला ऐकायला येत नव्हतं आणि हे काय झालंय हे मॅजिक नाहीये एवढं लक्षात घ्या. काय मॅजिक नाही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडले ऊर्जा ग्रहण केली प्रॉपर पद्धतीने योग्य अफर्मेशन सुरू आहेत मनाला आणि शरीराला वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्या सगळ्या गोष्टीच्या प्रोसेस शरीरावर सुरू आहेत टेक्निकली सुरू आहेत. असं येथे काहीच नाही मॅजिक म्हणून नाही या जगामध्ये चमत्कार होत नसते. चमत्कार आपण त्याला म्हणतो जी गोष्ट आपल्याला माहित नसते. चमत्कार नाही विज्ञान आहे श्रद्धा आहे आणि ब्रह्मांडीय ऊर्जा आहे तिचा प्रॉपर उपयोग चालू आहे म्हणून ह्या गोष्टी होत आहेत. छान नर्वस सिस्टमवर काम होऊन राहिलं कळलं आहे. या ऊर्जेच्या सहाय्याने नर्वस सिस्टमवर छान काम सुरू आहे आणि म्हणून सगळ्या गोष्टी प्रॉपर होऊन राहिल्या त्यांना त्या ऐकायला येत आहे. जे जे ब्लॉकेजेस होते ते क्लिअर होत आहेत. जसं जसं ब्लॉकेजेस क्लिअर होते तसं तसं आणखी ऐकायला येत आहे. कळलं काय. कोणीही याला चमत्कार समजू नये. चमत्कार नाही जे काही आहे ते फक्त आणि फक्त त्यांच्या विश्वासाने आणि त्यांची पॉझिटिव्हिटीने त्या ग्रहण करत आहेत. आध्यात्मिक ऊर्जा मदत करत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आरोग्य आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोन या सगळ्या गोष्टी इथे मदत करतात. कुठेच काहीच अंधश्रद्धा नसते. केवढं सुंदर आहे हा विचार केवढा सुंदर आहे ऊर्जेत सोबतचा प्रवास. खूप छान अगदी मनाला आनंद देणारा. खूप छान. नवीन सदस्य अगदी काल परवा म्हणजे या आठवड्यात जॉईन झालेले कोणी बोलू शकत असेल तर नक्की बोला. त्यानंतर आपण मस्त एक मेडिटेशन घेणार आहे. मी टाका मी ज्याला बोलायचं असेल त्यांनी मेसेज बॉक्समध्ये म्हणजे मला स्क्रीनवर बरेच जण आहेत दिसत नाही. अच्छा लताताई तुम्ही मी टाकलेलं आहे अगोदरच काय माहिती हे मी कशासाठी आहे
आता मी टाका ज्याला बोलायचं आहे त्यांनी. हा बोला सोनल पाटील. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. छान प्रवास आहे रेकी सोबतचा. आपला स्वतःच्या विचारांकडे आपला स्वतःचा दृष्टिकोन कसा बदलतो ते शिकायला मिळतं. आणि आज मी आईला 150 किलोमीटरवर रेकी दिली मॅडम. तिला बरं नव्हतं ना आणि तिचं मेडिटेशन झालेलं नव्हतं, तर ती मला म्हणे मला बरं नाही वाटत आहे ग, मला रेकी दे ना. मग मी तिला रेकी दिली, पॉवर बॉल पण केला आणि नंतर तिला थोड्या वेळात बरं वाटायला लागलं. मग तिला विचारलं, हो मला थोडस आता बरं वाटतंय म्हटली ती. खूप छान, खूप मस्त. आनंदी आनंद. छान प्रवास आहे रेकी मध्ये. थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू. बोला स्वयंप्रभा, कशी सापडत आहे तुम्हाला रेकी ऊर्जा? आत्मा नमस्ते मॅम. म्हणजे इतकी सकारात्मकता आली माझ्यामध्ये, मी किती पण निगेटिव्ह विचार चेंज करण्याचा प्रयत्न करायची ना, तर ते व्हायचेच नाही. पण ज्या दिवसापासून मी रेकी जॉईन केली आहे, पहिलं मेडिटेशन केलंय, तेव्हापासून एकदम फक्त सकारात्मकच विचार येत आहे आता मनामध्ये असं. छान. आणि आरोग्य पण खूप सुधारलंय, एनर्जेटिक वाटतंय. छान. खूप छान, खूप छान. खूप खूप धन्यवाद मॅडम. रेकीचे खूप पण धन्यवाद. आणि तुमचे पण. खरं तर स्वयंप्रभाने ना मला 2-3 दिवस झाले, मॅडम मला टॅरो करायचा आहे, टॅरो कार्ड काढायचा आहे, टॅरो कार्ड काढायचा आहे. मी काही स्वयंप्रभाला वेळ दिला नाही. मग स्वयंप्रभाने मला मेसेज टाकलाय, काय माहितीये का मॅडम, आता ना मला टॅरो काढायचं नाहीये. याचा अर्थ काय, तर तिच्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळालं आहे. हो मॅम. जसं जसं रेकी करते ना, प्रश्नांची उत्तरं स्वतःच आणि नुसतं उत्तर नाही, तर मला असं वाटतंय की मी रेकी करते तर मला त्याच्यावर कॉन्फिडन्स आहे की मी करेल असं जे करायचंय ते. त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालंय म्हणून मी मग तुम्हाला टाकलं की नाही करायचंय आता. यस, खूप छान, खूप मस्त, खूप मस्त. खूप खूप छान, खूप छान. आता कोणाला संधी देऊ? एक संधी फक्त शेवटची, पटकन हात वर करा, कारण मला आता यानंतर मेडिटेशन घ्यायचं आहे. बघूया बरं. एक मिनिट, फक्त 1 मिनिट. अगदी नवीन आलेले सदस्य मला नावाचा हे होतो थोडासा. हा, कोणीतरी कोणाला तरी रिझल्ट सांगितला आहे. शोभाताई चोपडे. मला माहिती आहे तुम्ही बोलणारच नाही, म्हणून मी तुम्हाला तुमचं नाव घेते. बोला, माईक सुरू करा. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आठवडा पण झालेला आहे फक्त आपल्याला जॉईन करून. बोला शोभाताई. खूप चांगलं वाटतं मॅडम, मी याच्यामध्ये आली तेव्हापासून. पूर्ण तुम्हाला पॉझिटिव्ह विचार. मनीषा ताईंनी दिलाय ना नंबर, मनीषा देशमुख? हा मनीषा ताई. तुम्ही त्यांना काहीतरी रिझल्ट सांगितला? हो. सांगा ना आम्हाला. नंतर सांगेल आता दुसऱ्या आल्याच्या नंतर. ओके. तर बघा, अगदी पहिल्या डिग्रीला आलेले आठवडाभरामध्ये लोक काहीतरी अनुभव सांगतात, पण सगळे अनुभव शेअर करायसारखे नसतात ना, म्हणून मला पर्सनली करणार. ओके. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर बघा, अगदी मी सगळ्यांना सांगते, या रेकी शिका, ऊर्जेसोबत जुडा, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. नवीन बॅचला सुरुवात होत आहे असं मी लाईव्ह सेशन मध्ये अनेकदा सांगतच नसते. पण मग युट्यूबचे अनेक सदस्य म्हणतात, मॅडम तुमची बॅच कधी सुरू होते, कधी पूर्ण भरते आणि कधी संपते, आम्हाला कळतच नाही. अनेक वेळा असे प्रश्न येतात. तर हो, या नवीन बॅच सुरू होत आहे, घ्या उद्यापासून आपण नवीन बॅच आहे असं समजा. गौरी गणपती आहे, त्या वेळेमध्ये होईल ऍडजस्ट, करूया आपण. रेकॉर्डिंग पण मिळणार. आणि आता आपण काय करणार, तर आता आपण सुंदर असं मेडिटेशन करणार आहे. कोर्स बद्दल माहिती सांगत नाही मॅडम, तर या तुम्ही ग्रुपला जुळा. मी ग्रुपला सगळी कोर्स बद्दल माहिती पाठवत असते. येथे आपण घेत असलेलं हे सेशन प्रोफेशनली वेबिनार नसतो.
किंवा बाबा कोणी ऍडमिशन घ्यावं यासाठी नसतो. ही ब्रह्मांडीय ऊर्जा मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडे ती प्युअर सोल पाठवत असते, ज्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून यायचा आहे. बस ब्रह्मांडाने पाठवलेले लोक येत असतात, ते जुळत असतात आणि त्यांचा प्रवास पुढे जात असते. हाच माझा उद्देश आणि हाच माझा विचार आहे. म्हणून मी कधीही एक कुठेतरी असं या शिका, ही फी ती फी ती फी, कारण फी सुद्धा मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये अगदी नाममात्र असते, हे सगळ्यांना माहिती आहे. जेवढं आपण घेतो त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात द्यायचा प्रयत्न असतो. तुम्ही येसाल, शिकसाल, तेव्हाच समजेल. आज तर आमचे ग्रँड मास्टर्स म्हणे, मॅडम आपण वेबिनार घेतो तेव्हा लोकांसारखं नाही घेत, असं नाही तसं नाही. मी त्यांना म्हटलं आपली पद्धत अशी आहे मॅडम, आपण तिथे फी सांगा, अमुक करा टमुक करा, पण नाही. आपण असं आहे, आपण असं आहे. बस ज्याचे त्याचा, ज्याचा त्याचा असा असा आपला मार्ग आहे. माझा नाही म्हणत आहे मी, आपला म्हणताय, कारण आपला प्रवास आहे सोबत. आता जेव्हा ना मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट हे नाव येतं ना, फक्त एकटी मंजुश्री नाहीये, तर हा सगळा असलेला ग्रुप आहे, आपल्या सगळ्यांची एनर्जी आहे. आणि आपण सगळेजण जे एकमेकांसाठी काम करत आहे, इतरांना देण्यासाठी काम करत आहे, ग्रुप सोबत जुडलेली प्रत्येक व्यक्ती आल्यानंतर पुन्हा नंतर इतरांसाठी कार्य करायला लागते. ही जी ऊर्जा आहे ना, ही इन्स्टिट्यूटलाही मोठं करते आहे आणि तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद आणते आहे. आपण स्वतः पण घेतो आहे आणि इतरांना पण देतो आहे. आपला प्रवास असा होतो की माझ्या आयुष्यात बदल झाला, मी इतरांच्या आयुष्यात बदल घडवून आणणार, या उदात्त हेतूने आपण पुढे जात असतो. म्हणून अनेक साऱ्या चांगल्या गोष्टी होत असतात. तर हे जे काही सगळं आहे, हे याला आपण म्हणूया या ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. ब्रह्मांडीय ऊर्जेने आपल्याला सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे आणि म्हणून आपण एकत्र आहोत. आणि म्हणून कुठेही असं काय म्हणूया आपण, जाहिरात म्हणून किंवा हे असं काही नसतं. एक काही ठिकाणी आपली जाहिरात नाही आहे, अजूनही नाही. 1 रुपया सुद्धा आपण आतापर्यंत जाहिरातीवर खर्च केलेला नाही. फक्त एवढंच आहे की इतरांच्या आयुष्यामध्ये बदल व्हावा, तुमच्या आयुष्यात बदल झाला, तुम्ही इतरांच्या आयुष्यात बदल आणण्यास घडवायसाठी मदत करा, एवढंच आहे. आणि अशाच प्रकारे हे पुढे जाणार आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि म्हणून कुठेही एखाद्या व्यक्तीला परवडत नाही असं एनर्जी एक्सचेंज फी घेतल्या कधीच मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडून जाणार नाही. त्यामुळे ज्यांना ज्यांना यायचं आहे बिनधोक यायचं, आपला परिवार आहे असं समजून यायचं. इतर लोकांचे अनुभव ऐकायचे की काय काय कशा कशा प्रकारे ऍडजस्टमेंट होते, कसं कसं होते, ते सगळं तुम्हालाच कळेल नंतर. तर असा हा आनंद देणारा परिवार, आनंदी आनंद सर्वीकडे. मला सापडलेली ऊर्जा म्हणजे काय, ब्रह्मांडीय ऊर्जा मला कुठे सापडली, तर मला ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे ना, या सगळ्या माझ्या परिवाराच्या स्वरूपात सापडली आहे. या ब्रह्मांडीय ऊर्जेने मला काय दिलं आहे, या ब्रह्मांडीय ऊर्जेने मला परिवार दिला आहे, मोठा रेखीमय परिवार दिला आहे. एवढे सगळे पिलर्स दिले आहेत, एवढे सगळे सगळे सदस्य दिले आहेत की ते सुद्धा एका लेवल नंतर सेम सेम माझ्या आयुष्यात जे झालं, दुःख होतं, वेदना होत्या, टेन्शन होतं, ते मिटवलं आणि इतरांसाठी कार्य करायला लागलो. आणि अनेक ग्रँड मास्टर्स आता तेच करायला लागले आहेत. तेच आता अनेक येणारे नवे नवे रेकी हिलर्स तेच करायला सुरुवात केली आहे त्यांनी. बस हे यापेक्षा अजून काय हवं आहे ऊर्जेकडून, काय हवं काय आहे. जेवढे जेवढे इतरांच्या आयुष्यातले प्रश्न सॉल्व्ह होतात ना, तेवढे तेवढे आपल्या आयुष्यातले प्रश्न सॉल्व्ह व्हायला सुरुवात होते. खरं म्हणसाल ना, सॉल्व्ह व्हायला सुरुवात नाही म्हणूया आपण, असं म्हणूया की माझ्या आयुष्यामध्ये एखादा प्रश्न असेल, मी त्या प्रश्नासाठी इतरांना ब्लेसिंग्स करते, तेव्हा ना इतरांच्या आयुष्यातले प्रश्न कसे मिटतात हे माहिती नाही. त्यांना छान रिझल्ट येतातच, पण ना त्यांच्या अगोदर माझ्या आयुष्यातला तो प्रश्न कधी मिटला ना, हेही मला माहिती होत नाही. अशी ऊर्जा काम करते. आपण जे पेरतो ते उगवायला लागते, तेच उगवतं. म्हणून विचारांचं सुद्धा तसंच आहे. मी जो विचार पेरणार तेच माझ्या आयुष्यात घडणार, तेच माझ्या आयुष्यात घडणार. तर यावर आपण एक सुंदर असं, खरोखर विचारांचं महत्व आहे का हो, आणि या ऊर्जेसोबत जुडल्यानंतर आपण कशा प्रकारे छान विचार करायला लागतो, याबद्दल एक छोटंसं प्रॅक्टिकल, ते सुद्धा आमच्या संध्याताईंनी आज म्हटलं, मॅडम आपण आहे ना एखादं टेक्निक घेत जाऊ सेशन मध्ये. ओके, तर तुमच्या मागणीला आहात का तुम्ही संध्या?
तर तुमच्या मागणीला प्रतिसाद अगदी तुम्ही सगळ्यांनी जे जे म्हटलं ना ते करण्याचा मी प्रयत्न करत असते. एखाद्याने छोटस जरी सांगितलं मॅडम ना आपण हे करूया, कारण आपण म्हणजे काय, किंवा मॅडम तुम्ही हे करा आहे मॅडम मी आहे ना, तर याचं कारण काय तर आहे हा आहे. परिवार तुमचा आहे, तुमचा हक्क आहे ना कुठेतरी हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये हा बदल व्हावा, हे व्हावं ते व्हावं, तर तो हक्क तुमचा आहे. त्या हक्काने तुम्ही सांगता कुठेतरी की मॅडम आपण हे पण करूया ते पण करूया. यस, तुम्ही जे मागणार आणि मला जर ते आलं ना तर मी नक्कीच करणार जे कुठे काही मला येतं. बघा तुम्हाला आता माहिती नाही म्हणून असं वाटते हो मॅडमला खूप काही येतं असं वाटते तुम्हाला, हे पण तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते. पण कुठेतरी एक लेवल अशी येते ना की तुम्ही आणि मी एका सेम लेवलला येतो. आपण सगळ्यांना सगळ्याच गोष्टी तेवढ्याच छान प्रकारे येतात आणि आपणच इतरांच्या आयुष्यामध्ये तसंच आनंद, प्रेम, यश, आरोग्य संपन्नता आणण्यासाठी, असंच खुशी वाटण्यासाठी एवढंच होतो. अनेक ग्रँडमास्टर्स तयार होत आहेत, हे पण तेवढंच महत्वाचं. खूप छान. चला तर मग आपण आता एक सुंदर अशी टेक्निक घेऊया. यस, आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटच हे एक वैशिष्ट्य आहे, ते पण मी आता सगळ्यांना सांगतेच. येथेच असं आहे की सगळा परिवार एकत्र बसून रेकी शिकू शकतो. माझ्या नाही, आपल्या सेशन मध्ये अनेक मायलेकी, अनेक सासू म्हणजे सासू सुना सोबत बसून, मायलेकी सोबत बसून, जोडीदारासोबत बसून सगळेजण रेकी शिकतात. लोक म्हणतात रेकी हा ना चोरून लपून शिकायचा विषय आहे. कुठे चोरून लपून शिकायचा विषय आहे? आणि आणि आपल्या इन्स्टिट्यूट कडे अनेक महिला वर्ग असा आहे जो चोरून शिकायला येतो. पण पण अगोदर चोरून शिकायला येणारा महिला वर्ग ते बरोबर हसले. तुम्हाला मी प्रॉमिस देऊन सांगते, अगदी वचन देते की 3rd डिग्री पर्यंत जायपर्यंत तुमच्या घरचे तुम्हाला प्रोत्साहन देतात. तू काय करत आहेस ग ते कर, जा मेडिटेशन कर, जा तुझ्या सेशनला बस, एवढा सपोर्ट तुम्हाला मिळतो. कारण ही ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्हिटी आहे. ही ऊर्जा म्हणजे कुठे जादू टोना, काही 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 अंधश्रद्धा, भूत प्रेत बाधा याच्यासोबत याचा एवढाही संबंध नाही. या ऊर्जा म्हणजे काय तर तुझ्या माझ्या आतमध्ये असलेली सकारात्मक ऊर्जा, तुझ्या माझ्या आतमध्ये असलेला प्रकाश, तुझ्या माझ्या आतमध्ये असलेली प्राणवायू, माझं चैतन्य, हे सगळं काही आहे ऊर्जा म्हणजे. तर कुठं काय चोरून लपून राहते? चोरून लपून शिकणारे सगळे नंतर जाहीर करतात आणि उलट प्रोत्साहन मिळतं. तू 3rd डिग्री पर्यंत आली आहे ना, आता ग्रँडमास्टर पण कर. असे अनेक जण आहेत. तर एवढे छान अनुभव आहेत, एवढी छान मजा आहे आणि त्या गोष्टीच्या त्या भावना मी खरोखर समजून घेते. जेथे तुम्ही चोरून लपून आल्या असतात ना, मी पण चोरून शिकायला सुरुवात केली होती. मला माहिती आहे तिथे काय बंधनं असतात, काय अडचणी असतात, पण आता तर मी शिकवते आहे. तर तुमच्या पण आयुष्यामध्ये तेवढाच छान बदल होतो. काही कोणाला लपून ठेवायची गरज नाही. ऊर्जा, अरे ऊर्जा आहे ती कशी लपून राहणार? तुम्ही जर काय काहीतरी करत आहात तर ते तुमच्या घरच्यांना जाणवणारच. कारण ते पॉझिटिव्ह आहे ना, ते सुंदर आहे ना, ते छान आहे ना, आहे की नाही? जे छान आहे ते इतरांना दिसतच. एखाद्या वेळेस तुम्ही टेन्शन मध्ये, नैराश्यात हे नाही कोणी हेरणार, पण तुम्ही खुश आहात, आनंदी आहात, तुमच्यामध्ये टवटवीतपणा येत आहे, हे कोणी हेरेल की नाही? यस. समजा एखादं फुल आहे आणि ते फुल म्हणजे सुकत आहे, कोमेजत आहे, त्याच्याकडे नाही जाणार कोणाचं लक्ष. पण एखादं फुल आहे ते छान टवटवीत होत आहे, टवटवीत होत आहे, टवटवीत होत आहे, त्याच्याकडे लक्ष जाईल ना पटकन? यस. आपण म्हणजेच त्या प्रकारे छान टवटवीत होत जातो. आपला ऑरा छान होत जातो, आपलं आभामंडळ छान होत जातं, आपलं वागणं, बोलणं, असणं, आनंद, उत्साह, त्या सगळ्या गोष्टी छान होत जातात. इतर लोकांच्या लगेच लक्षात येतात काय बरं सुरू आहे हे. आणि मग माहितीये का, तेथे विरोध होत नाही, तेथे प्रोत्साहन मिळतं. विश्वास ठेवा. चला तर आता आपण बघूया छान एक मेडिटेशन. ओके, मेडिटेशन म्हणूया. किंवा मग ऊर्जा माझ्या आतमध्ये आहे तर ही ऊर्जा माझ्यासाठी कशी बरं काम करते हे आपण बघणार आहे. ओके, चला मग बसता सगळेजण एक शांतपणे. चेहऱ्यावर स्मित हास्य. यस, गालाला हात नाही. शोभाताई, शोभाताईला समजलं, अच्छा मी पण चोरून शिकली. सांगितलं आता घरी. सांगून द्या, सांगून द्या. सांगून द्या.
चला, माझ्या शब्दांकडे थोडस लक्ष द्या. शांतपणे डोळे बंद करून बसा. येणारा श्वास आणि जाणारा श्वास पूर्ण लक्ष केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. येणाऱ्या श्वासासोबत आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येत आहे. आणि जाणाऱ्या श्वासासोबत हीच सकारात्मक ऊर्जा आपण या ब्रह्मांडाला देत आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. आज या छोट्याशा टेक्निक मध्ये आपल्याला आपल्या हृदयाचा आवाज ऐकायचा आहे. आपल्या हृदयाचा आवाज ऐकायचा आहे. आपल्याच शरीराच्या आतमध्ये असलेलं आपलं हृदय काय बरं आपल्याला सांगते, त्याला काय बरं हवं आहे हे आपल्याला ऐकायचं आहे. आणि आपल्या विचारांचा, आपल्या शब्दांचा प्रभाव आपल्या हृदयावर कसा होतो, आपण कसा विचार करायला हवा, छोटस एक टेक्निक आपण आज शिकत आहोत, घेत आहोत समजून. हे ब्रह्मांडीय ऊर्जा आम्हाला या टेक्निक करिता एकाग्रतेची, ऊर्जेची, समजून घेण्याच्या वृत्तीची गरज असणार आहे, ती आपण आम्हाला पुरवावी. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. मी स्वतःला धन्यवाद देत आहे. मी या ब्रह्मांडीय ऊर्जेला धन्यवाद देत आहे. मी स्वतःला धन्यवाद देत आहे. तुमचा एक हात तुमच्या हृदयावर ठेवा. हृदयाच्या गतीकडे लक्ष द्या. बघा, आपल्याला एक टेक्निक करायचं आहे. तेव्हा आपल्या हृदयाची गती कशी आहे याकडे थोडं लक्ष द्यायचं आहे. मनातल्या मनामध्ये म्हणा, राग, द्वेष, चिंता, मत्सर, मला आवडत नाही, दुःख, वेदना, भ्रमनिराश, विश्वासघात, हृदयाच्या गतीकडे लक्ष द्या. दुःख, वेदना, विश्वासघात, भ्रमनिराश, हृदयाच्या गतीकडे लक्ष द्या. आता पुन्हा मनातल्या मनामध्ये म्हणा, आनंद, 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 खुशी, प्रेम, आनंद, खुशी, प्रेम,
आरोग्य संपन्नता, भरभराट, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. आनंद, खुशी, प्रेम, आरोग्य संपन्नता, भरभराट, यश, विश्वास, नेतृत्व करण्याची माझी वृत्ती, आनंद, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. मला आवडणाऱ्या गोष्टी, आरोग्य संपन्नता, आरोग्य संपन्नता, भरभराट, भरभराट, विश्वास, प्रेम, खुशी, उत्सव, समृद्धी, आनंदी आनंद, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू म्हणा आपल्या हार्टला. तू माझ्या आतमध्ये आहे आणि कायम कार्यरत आहेस. तुझे खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. तुझं कायम कार्यरत राहणं हे माझ्या असण्याचं कारण आहे. तुझे खूप धन्यवाद. आपल्या हृदयाचे मनापासून धन्यवाद म्हणा. तुझे खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू, 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 थँक्यू. हृदयाच्या आनंदासोबत एकरूप व्हा. छान. तुमचं हृदय अगदी आनंद उत्सव साजरा करत आहे. त्याच्यासोबत छान हसत राहा. खूप छान, खूप छान. थँक्यू म्हणा, थँक्यू म्हणा. आणि तुम्हाला वाटेल तेव्हा तुमचे डोळे उघडू शकता. तुम्हाला वाटेल तेव्हा डोळे उघडू शकता. खूप आनंद. काय अनुभवलं? काय अनुभवलं? बोला सोनिया, काय वाटलं बाळ? खूप छान आणि शांत वाटलं. अगोदर काय वाटलं होतं? जेव्हा अगोदर खूप विचार येत होते मनात. नाही, जेव्हा दुःख, वेदना म्हटलं तेव्हा हृदयाला काय वाटलं? तेव्हा सगळं निगेटिव्ह आठवलेलं. पण आता हृदयाला थँक्यू म्हणल्यावर एकदम शांत झालं. ओके, खूप छान, छान. ओके, नेक्स्ट. सांगणार. हा, बोला.
जेव्हा फर्स्ट टाइम निगेटिव्ह थॉट्स जेव्हा देत होतो ना आपण, तेव्हा आपलं कसं घाबरल्यावर किंवा अँझायटी मध्ये जोरात हृदयाचे ठोके पडतात ना, तसे ते थांबून थांबून असे पडत होते, ते फील होत होते. आणि जेव्हा पॉझिटिव्ह थॉट्स द्यायला दिले ना, तेव्हा ते म्हणजे कंटिन्युअस जसं नेहमी प्रॉपरली शांत असतं ना हृदय, तसं फील होत होतं. येस. दोन वेगवेगळे म्हणजे हे जाणवले त्याचे स्पंदन. ओके, दोन वेगवेगळे स्पंदन जाणवले. आणखी वेगळे पण प्रियंका खूप वेळ बसलेल्या होत्या. प्रियंका पंढरीनाथ, आडनाव नाही दिसत आहे मला. तुम्ही खूप वेळ आणखी बसलेल्या होत्या. काय फरक वाटला तुम्हाला दोन्ही वेळेस? माईक ऑन करून सांगा बरं. खूप खूप म्हणजे छान वाटत होतं. म्हणजे पहिल्यांदा असं जेव्हा आपण निगेटिव्ह हे करत होतो ना, त्यावेळेला सांगता येतं, पण ते खूप असतं खूप वेगळंच. नंतर हा, नंतर negative. नंतर नंतर मग शांत, म्हणजे एकदम धीम्या गतीने अगदी शांत हृदयाचे ठोके छान व्हायचे होते. ओके. असं. नंतर शांत गतीने हृदयाचे ठोके छान वाटले. आज आपण हृदयासोबतचा संवाद नाही घेतला, एखाद्या वेळेस तो पण घेऊया. हा, खूप सुंदर छान फिलिंग येते. आपलंच हृदय आपल्यासोबत कशा प्रकारे, त्याला काय नाही आवडत आणि त्याला काय आवडते समजलं ना आपल्याला. की हृदयाला नाही आवडत आहे नकारात्मक बोलणं, आपल्या हार्टला नाही आवडत आहे. आपण अनेक वेळा अनेक चुकीचे विचार करतो, तेव्हा आवडते का? किरण 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 ताईंचे खूप प्रश्न असतात. आता मला उत्तर किरण ताई देतील, है ना? काय फरक वाटला किरण ताई तुम्हाला? फरक मला म्हणजे जाणवत होतं, अशी फिलिंग येत होती काहीतरी होत आहे, पण कळत नव्हतं की नेमकं काय होत आहे. असं थोडं जडजड आणि असं थोडं वेगळं वाटलं पण. ओके 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 छान वाटलं. ओके. पहिल्या वेळेस आणि नंतर फरक कोण सांगते मला आणखी एक जण? पहिल्या वेळेस म्हणजे असं थोडस असं हलकस फील होत होतं की हलकं हलकं असं थोडं जड जड होत आहे बा म्हणून. आणि नंतर थोडं भारी भारी होत गेल्यासारखं वाटत होतं मला. बरं बरं बरं. तुम्हाला ऊर्जा जाणवली ती छान. स्वातीताई बोरसे, बघू द्या बरं आता यांना काय वाटलं तर. माईक माईक. हो ना, मोठं टेन्शन आलं. हो ना. आत्मा नमस्ते. मॅम, आधी जेव्हा निगेटिव्ह शब्द उच्चारले त्यावेळेला धडधड वाढली थोडी. आणि नंतर जेव्हा पॉझिटिव्ह शब्द उच्चारायला सुरुवात केली, आनंद वगैरे हे ते, त्यावेळेला मग थोडं छान वाटलं मग नंतर. येस, छान वाटलं. बरोबर. बघा बरं, काहीच नाही, हा प्रयोग नाहीये खरं म्हटलं तर ना, अगदी शून्य आहे. अगदी शून्य, काहीच नाहीये. फक्त ना बाबा कुठेतरी आपल्याला दोन आपले शब्द आपण वापरतो नेहमी, एवढेच दोन चार असतात ना, आनंद, खुशी, प्रेम, यश, आणि कुठं जाऊ दे नकारात्मक, हा यशस्वी अयशस्वी झाला, अमका असा टमका तसा, असे छोटे मोठे शब्द वापरले फक्त. बघा, खूप काहीच नाही केलंय की बाबा मेडिटेशन केलं, असं नाहीये हे. याला मेडिटेशन नाही म्हणत. छोटस काहीतरी, शोभाताई टाईट बसा चांगल्या. छोटस काहीतरी केलं आपण, छोटस, खूप नाही, याला टेक्निकही नाही म्हणू शकत आपण, एवढीशी गोष्ट, पण तरीही आपल्या हृदयाचे ठोके कमी आणि जास्त झाले. यस, आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जबाबदार कोण आहे? आपण आहे. आपले शब्द आहेत, आपले विचार आहेत. जर का आपण चांगले विचार क्रिएट केले तर आपलं हार्ट चक्र छान काम करतं, आपलं हृदय छान काम करायला लागतं. कोण म्हणते मग मॅडम मला धडधड होते, मला हे होते, ते होते, अनेक जण काय काय सांगतात, मला माझे ठोके वाढले मॅडम, अमुक झालं टमुक झालं. हे काय काय होतं? विचारांना करूया ना, थोडंसं ताब्यात घेऊया ना. आणि हे कोण करून देणार? तर हे जेव्हा आपण छान मेडिटेशन करूया ना, आपोआप आपण पॉझिटिव्ह विचार करणार. आता आपल्या सेशन मध्ये निगेटिव्ह शब्द बोलणारे लोक फार कमी आहेत. मला पण बघा, ते निगेटिव्ह शब्द कमी आठवले आणि पॉझिटिव्ह जास्त आठवले की नाही, आठवतच नव्हते. चुकीचे शब्द आठवतच नाही, आठवण करून करून घ्यावे लागतात. आणि पॉझिटिव्ह शब्द जर विचार करताल ना, तर भरभर 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 निघत राहतात. असेच एक वेळ येते की मी कुठला विचार करावा, माझ्या विचारांवर माझं नियंत्रण आहे.
अशा प्रकारे रेकी काम करते. कल्पनाताई आहेत का? तुम्हाला रेकी कुठं सापडली? कुठं म्हणजे काय, तर रेकी म्हणजे तुम्हाला काय सापडलं सांगता का? अरे एक व्हिडिओ दिसला, एक जण दिसलं होतं मला आता कोणीतरी माझ्या आयुष्यामध्ये. हा कुठे आहे? मी चेतना माझ्या बोलते चेतना. हा बोला चेतनाताई, बोला बोला. हा, मला दुःख आणि वेदना जेव्हा तुम्ही सांगत होत्या तेव्हा असं वाटलं की आता मला दुःख आणि वेदना नकोयत, मला आनंदी आनंदच पाहिजे. असं मला जाणवलं खूप छान, मेडिटेशन मध्ये. खूप छान. कारण ना आता आपल्याला नकोच आहे त्या त्या शब्दांची एनर्जी तेवढी टाकताच येत हो नाही. हो हो, खूप मस्त, बरोबर. खूप छान, खूप छान. आता आपण त्या लेवल पर्यंत गेलो आहे की ते दुःख वेदना नको आहे, त्या गोष्टीच नको आहेत. हा, आपल्याला छान छान हवं आहे. सतत आता ना आनंदामध्ये राहावंसं वाटतं आणि सतत त्या वातावरणामध्ये राहून असं परमेश्वराशी किंवा त्या ब्रह्मांडीय ऊर्जेशी कनेक्ट व्हावंसं वाटतं की तो म्हणजेच सगळा आनंद आहे, ते म्हणजेच परिपूर्णता आहे की ज्याने मला असं पूर्ण व्यापून टाकलेलं आहे. पण हे जे निगेटिव्ह विचार माझ्यामध्ये आलेले आहेत त्याच्यामुळे मला त्याचा खूप त्रास झाला, माझ्या मनाला शरीराला खूप त्रास झाला. तर ते असं वाटलं मला या मेडिटेशन मध्ये की आता मला ते नकोय, आता मला सगळं पॉझिटिव्ह याच्यामध्येच मला राहायचं आहे असं. खूप छान, खूप छान. मस्त मस्त मस्त. आता राहावंच नाही वाटत, चुकीचे शब्द उच्चारावे पण नाही वाटत, वाटतात का? हो, नाही वाटत. बोला सुनंदाताई. हे बघ तुम्ही नाव टाका की इथपर्यंत शब्द आणून बरोबर राहतात. मॅडम आता नाव घेतील, मग नाव घेतील. अरे माझीच परीक्षा घेतात सगळे सगळे. आत्मा नमस्ते मॅडम. ज्यावेळेस पहिले निगेटिव्ह शब्द वापरले ना त्यावेळेस हृदयाचे ठोके असे वाढले होते आणि ज्यावेळेस पॉझिटिव्ह अफर्मेशन देणं चालू केलं त्यावेळेस हृदय एकदम स्पंदन शांत एकदम स्थिर झाले होते. खूप छान. म्हणजे हा फरक जाणवला. येस. हो, म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये निगेटिव्ह मध्ये किती म्हणजे फरक आहे. आपण तसं वापरतो तर आपल्याला काही लक्षात येत नाही, पण आता ते एकदम फील झालं की खरंच आहे आपल्या एका एका शब्दामुळे काय आपल्या शरीरावर काय परिणाम होतात. आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, हो, बरोबर. खूप छान. कोणाला प्रश्न आहे काही? कोणाला काही शेअरिंग करायचं आहे स्पेशल धन्यवाद एखादा मॅडम. अनुभव? थँक्यू सुनंदाताई. कोणाला काही प्रश्न आहे? मॅडम माझा प्रश्न होता. धन्यवाद मॅडम. किरण ताईचा प्रश्न नसणार असं होऊ शकते काय? हा. मॅडम मला हे विचारायचं होतं प्रत्येक बॅच मध्ये एक सदस्य असते की त्याच्या डोक्यात खूप प्रश्न आहेत. बोला आज किरण ताई. फ्रायडेला आणि सॅटर्डेला मी नव्हती मॅडम, तर सेशन मला समजलेलं नाहीये काय झालेलं होतं तर. अजून तुम्ही तिथेच आहात. नाही मी नाही ना, काल आणि परवा होतीच नाही मी ओके, सेशन. आजचं सेशन हे लाईव्ह सेशन आहे, तर आपण याबद्दल आहे ना उद्याच्या सेशन मध्ये बोलूया. ओके किरण ताई. काही जास्त विचार करायचा नाही, सगळ्या रेकॉर्डिंग आहेत. ठीक आहे. हा, आजच्या सेशन बद्दल काही प्रश्न असेल तर नक्की विचारू शकता. आजच्या सेशन बद्दल काही प्रश्न असेल तर नक्की विचारू शकता. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा माझा काही नमस्ते. प्रश्न नाहीये, पण शेअरिंगचं आहे की मला रेकी मध्ये आल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला आणि संकटांना तोंड कसे द्यायचे ते मला कळलं. नाते वगैरे चांगले संबंध झाले. आणि ते हे पण आरोग्य सांगितलं आता. आरोग्यात खूप छान बदल झाला. कोणता वात होता आपल्याला ते सांगा ना. एक प्रकारचा वातच होता ज्याने आपल्या शरीरातील नसा आखडल्या जायच्या, तर ते माझं दुखणं पूर्णपणे बंद झालं. मणक्यांचे आजार, मला पूर्ण मणक्याचे जे गॅप वगैरे असतात आणि वातावरण चेंज झालं की दुखणं चालू व्हायचं, काम होत नसायचं, तर ते पूर्णपणे माझं बंद झालं. खूप मस्त, खूप छान, खूप छान. थँक्यू प्रमिला ताई. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. धन्यवाद.
धन्यवाद. आत्मा नमन. आत्मा नमस्ते. नव्याने पुन्हा प्रमिलाताईंनी आयुष्याची पुन्हा नव्याने सुरुवात केलेली आहे. अगदी थांबलेला बिझनेस, थांबलेली कला छान पुन्हा सुरू केली आहे. रिव्हर्स जर्नी काय म्हणतात ते आम्ही प्रमिलाताईकडून शिकतो. थँक्यू प्रमिलाताई. खूप धन्यवाद. मला ना एका ताईंसोबत बोलायचं आहे. कडल ताई आहेत का हजर? शोधून लोक काढते मी. जे लोक बोलत नाहीत ना त्यांना. प्रमिला ताई सारखे पटकन स्वतः समोर येतात. बोला सुनीता ताई, खरंच तुम्हाला काही फरक वाटतो का रेकीमध्ये आल्यानंतर? माईक ऑन करा. छान, म्हणजे थोडा फरक पडलाय मला. ओके. म्हणजे गुडघा एक डावा गुडघा दुखत होता, तो राहिलेला आहे दुखायचा. आणि मानेचं जरा असं हे ते दुखत होतं, ते पण राहिलेलं आहे दुखायचं. हे दोन फरक मस्त जाणवले मला. ओके. थ्रोट काय म्हणते आपलं? हा, थोडस दुखतंय आता तिथे, म्हणजे छान झालेलं आहे. ओके. थोडं दुखतंय. म्हणजे आपण पर्सेंटेज नुसार जर विचार केला तर आपल्या तब्येतीमध्ये आपल्याला किती फरक वाटतो? कारण मोठं टेन्शन होतं तुमच्या तब्येतीचं मला. पण आता पण म्हणजे दुखायचं थांबलंय, पण गिळायला तेवढाच त्रास आहे. ओके. गिळायला एवढं जमत नाही, पटकन बोलायला येत नाही. ओके. हळूहळू होईल. अजूनही होईल. वेळ देऊया आपण थोडासा. हो ना? येस. ऊर्जा आहेच तुमच्यासोबत. हळूहळू आपण वेळ देऊया. काही जेव्हा मोठ्या गोष्टी असतात तेव्हा एकदमच फरक पडेल 15, 20, 25 1-2 महिन्यामध्ये असं नसते. आपल्याला मेडिटेशन सोबत नेहमीच जोडलेलं राहायचं असते. पण मात्र आता सुनीताताईंच्या गोड्या औषधी त्यांनी कमी केलेल्या आहेत. हो ना सुनीताताई? माईक ऑन करा. नाही दिसत? एक मिनिट. होते. गोळ्या त्यांनी दिल्या ना, मेडिसिन दिलं होतं ना, तेवढं ते संपलंय. ओके. ते जीभ आहे ना, ती थोडीशी जाड आहे कोपऱ्यामध्ये, बोलायला येत नाही पटकन असं. बर. हा, म्हणजे असं पटापट बोलायला येत नाही. बरं. बाकी आणि ती जखम होती ना, ती जरा वाटते बरी झाली, पण आहे तो म्हणजे आहे ना सूज वगैरे ती तशीच आहे. बरं. होईल. काही काळजी करू नका. थोडंसं थ्रोट चक्र वगैरे क्लीन करूया, हे करूया. थोडे गोळ्या औषध डॉक्टरांचा पण सल्ला घेऊया आणि आपण पुढे जाऊया. पण आता मात्र आम्हाला तुमच्यामध्ये तेव्हापेक्षा खूप जास्त चांगला बदल जाणवतो. कोण आहे सुनीताताई सोबतचं? फरक वाटतो ना आपल्याला सुनीताताईमध्ये? रेणुकाताईच आहेत. रेणुकाताई. आरोग्यामध्ये आहे. पण त्यांचं ते थ्रोटचं बरं झालं की नाही ते कळलं नाही ना आपल्याला. 100% नाही झालाय. हळूहळू होईल ना. आरोग्यामध्ये म्हणजे मला फरक पडलेला आहे. पण मानसिक टेन्शन नाही अजून. आता मानसिक टेन्शन त्याला आता काय करणार? मानसिक टेन्शन टाकून देऊया आपण. हळूहळू बघा, आपली अपेक्षा काय आहे रेकीमध्ये आल्यानंतर? लोकांनी बदलावं. येथे मोठा प्रश्न झालेला आहे. कळलं काय? रेकीमध्ये आल्यानंतर लोकांमध्ये बदल नाही होणार, तो बदल माझ्यामध्ये होणार. माझा त्या प्रसंगाकडे, त्या लोकांकडे पाहायचा दृष्टिकोन मला बदलावा लागणार आहे. हे जास्त महत्वाचं आहे. कळलं काय? तेव्हा गोष्टी बदलणार आहेत. कोणाच्याच घरातले लोक नाही बदलले, ते जसे आहेत तसेच आहेत. बदललो आहेत आपण. ओके. आणि आपला प्रश्न आहे ना असा छोटासा नाही, आपला प्रश्नच मोठा आहे. ते मानसिकते संदर्भातला, ज्या गोष्टीमुळे आपली मानसिकता ढासळते, तर तो प्रश्न हळूहळू सॉल्व्ह होत असतो. ते चिडचिड व्हायची ना, आणि डोक्यामध्ये आग पण व्हायची. मजा जास्त बडबड केलेलं पण सहन नाही व्हायचं मला. ते पण मस्त, म्हणजे ते नॉर्मल झाले, म्हणजे होत नाही आता ओव्हर असतो ना ते टेन्शन, आता काय करू मी, तसं होत नाही आता नॉर्मल झालं. म्हणून तर हसायला येतं, बाकी काही नाही. मस्त पाहिलं काय? हळूहळू सुनीता ताई एकेका गोष्टीतला फरक सांगताय. हळूहळू बघा, पहिले काय म्हणतात थोडासा फरक झाला, मग आता एक गोष्ट बरोबर निघत आहे. सुनीता ताई प्रत्येकाला ऊर्जा मदत करतेच.
च हा जो शब्द आहे ना तो करते च यावर विश्वास ठेवा. आणि आहे छोटा मोठा एखादा 2 प्रश्न आपण त्याला धरून बसलो आहे, तो सॉल्व्ह झाला की मग मी म्हणेल मला छान रिझल्ट आला, असं नाही. तर आपण आपल्यामध्ये होत असलेला बदल अनुभवू 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 आणि तो जो मेन प्रश्न आहे तो कधी दूर होऊन जाईल ना आपल्याला समजणार नाही. बरोबर आहे. ते जसं गुडघ्याचं झालं ना, मला कळलं पण नाही गुडघा कधी बरा झाला. असं दुखायचं, उठताना कटकट आवाज यायचा. पण ते होतच नाही आता. आता माझं म्हणजे कोणतरी बोलत होतं ना काल, म्हणजे त्यावेळेस माझ्या लक्षात आलं गुडघे दुखत होते ना, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं अरे माझं गुडघं दुखायचं बंद का झालं? अचानकच झालं असं. तेव्हा लक्षात आलं माझ्या. मी काही लक्ष पण नाही दिलं. माझं काय दुखतंय, काय नाही याच्याकडे कधी लक्षच दिले नाही. आता गुडघ्यामुळे मला लक्षात आलं की बाबा गुडघा राहिलेला आहे दुखायचा. मस्त छान. मस्त. खूप छान. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. अशी गंमत आहे ऊर्जेची. ऊर्जेची गंमत अशी आहे की अगोदर असं वाटते मला थोडासा फरक आहे. आणखी मग हळूहळू आपण जेव्हा स्वतःचं निरीक्षण करतो ना पॉझिटिव्हली, तेव्हा बरोबर समजतं की मला काय मिळालं, मला काय मिळालं, मी कुठं कुठं बदल होत चालली. बरोबर आहे ना रेणुकाताई? हो ना. तुम्हाला काय वाटते? तुम्हाला कुठे सापडली ऊर्जा? कशामध्ये सापडली ऊर्जा? माझं चालू नाही होते मॅडम. चालूच आहे तुमचा, बोलून राहिला तुम्ही. हो. हो आहे ना मॅडम. काय सांगावं, खरं तर बाकीच्या इतका अनुभव सांगतात. मी तुम्हाला खरं म्हणजे नंतर मी बोलणार होते, मला काहीच जाणवत नाही, काहीच होत नाही. असं का होतं तेच कळत नाही. मी हा एक विचारणार होते, मोठा म्हणलं प्रश्न आहे रेणुकाताई सोबतचा. माहितीये काय, मला आहे ना ऊर्जा फील करता येत नाही. नाही ना, खरंच नाही होत मला काही. काय होईल करावं होईल होईल, काळजी करू नका. यांना म्हणजे ऊर्जा असं काय कारण काय त्याचं मी असावं तुम्हाला असं? एक विचारू रेणुकाताई, तुम्ही आता हा हा पहिल्यापेक्षा खुश आहात? हो. तुम्हाला तब्येतीच्या तक्रारी कमी झाल्या? नाही अजून तब्येतीच्या तक्रारी नाही कमी झालेल्या. कमी नाही झाल्या. हम्म. बाकी तुम्हाला आतून काय वाटते, कामाचा वेग वगैरे काय काय वाटते? हा म्हणजे मला ना आता या वेळपर्यंत उत्साह खूप वाटतो. म्हणजे कामात कंटाळा नाही येत, उत्साह वाटतो. कामामध्ये उत्साह वाटतो. आता आज थोडस आम्ही बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे माझं पहिलं सेशन बुडालं आपलं. म्हणजे झालंच विषय नाही काय आज. होता तो कळला नाही, पण चांगलं वाटतंय मला बर का. म्हणजे फ्रेश वाटतंय, मला स्वतःला फ्रेश वाटतंय. तुमचं वय किती आहे ताई? मला 68 चालू आहे आता. 68 सुरू झालं 1 जुलै पासून. काय काय कामं करता तुम्ही? आता मी हाऊस वाईफ आहे सध्या. मी बँकेमध्ये होते सर्व्हिसला. तर 2011 साली मी रिटायर झाले. बँकेत होते, कोऑपरेटिव्ह बँकेत. 27 वर्ष सर्व्हिस झाली माझी. आता मुलींचे लग्न होऊन गेले, त्यांचे सगळे सणवार झाले, मुलांचं सगळं आता. मग रेकीमध्ये आपण आलो ना, त्याच्या अगोदर आपले कामं कसे व्हायचे, केव्हापर्यंत व्हायचे, आता मला ना एकच असं जाणवतं की प्रत्येक गोष्टीमध्ये ना मला अडथळे खूप येतात. म्हणजे मी आतापर्यंतचं आयुष्य आहे ना, अडथळ्यांची शर्यत ज्याला म्हणतात ना, ती पार करत करतच मी आतापर्यंत इथपर्यंत आले. आणि रेकी पण अडथळे चोरून शिकावं किती लागली. रेकी पण चोरून लपून शिकावं लागली. हो, मग तेवढ्यासाठी शिकतेय मी आता, चोरून लपूनच शिकते. काय करणार. आता हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत गेला की मग समजेल. हो ना. बघा नाही ताई, कसं आहे, आता त्यांना माहितीये काहीतरी सेशन करतीये वगैरे माहितीये, पण मी आता हे फी वगैरे असं गपचूप भरलीये. ते काही माहिती नाही, ते काही चुप चुप सांगायचं नाही त्यांना. ते सांगायचं नाही, ते जर कळलं तर मग तर काही विचारायलाच नको. सगळ्याचं सगळं ऐकून घेतील ती. लाईव्ह सेशन मध्ये मोठी पंचायत होईल. बघा रेणुकाताई, तुम्हाला म्यूट केलाय मी, एक गंमत सांगते. म्यूट केलाय तुम्हाला, तुमचा आवाज नाही येणार मला. बघा एक गंमत सांगते. 68व्या वर्षामध्ये खरं तर तुम्ही ऊर्जेसोबत जुळायला आलात, हेच तर केवढी मोठी गोष्ट आहे. ओके, पहिली गोष्ट. दुसरं असं की आता मला ऊर्जा फील होत नाही, कारण ना आतापर्यंत चोरून लपून मेडिटेशन करावं लागलं. मेडिटेशन करतानाही जीवामध्ये धाकधूक, अनेक साऱ्या गोष्टी होत्या ना. रेणुकाताई, माईक सुरू करा. आता होते 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 आईस्क्रीमचं बटन. तर
होती ना अशी धाकधूक मध्ये आपण हो थोडं ना, हो ते तर हा. आहेच. तर त्यामुळे मेडिटेशन आपण प्रॉपर नाही करू शकलो. आता तुम्ही नाही. काय करा, बिनधोकपणे मेडिटेशनला सुरुवात करा एक वेळ. बरं आणि खूप हो छान. आणि तुम्ही नोट्स काढायच्या मागे लागता सेशन मध्ये, अनेक वेळा मी हो पाहिलं. हो तर हो नोट्सच्या नांदी नका ना लागू. तुमच्याजवळ ते व्हिडिओ सगळे आहेतच. तुमचं लक्ष आहे ना लक्षात नाही राहत. हा नाही, पण लक्षात नाही राहत. मी मेडिटेशन घेते की नाही करून, तेव्हा हा तुम्ही हा मेडिटेशन न करता अनेक वेळा नोट्स काढताना मी तुम्हाला बघलंय. त्यामुळे तुमचे हो हो मेडिटेशन तेवढे प्रॉपर नाही होत आहेत. तर हा मला हा असं हा वाटते की तुम्ही काय करा, मेडिटेशन कडे जास्त लक्ष द्या. आपल्या ऍपमध्ये बरं भरपूर मेडिटेशन आहे. नोट्स बरं नंतर होतील, पहिले मेडिटेशन. बरं आपल्याला गरज बरं काय आहे? मेडिटेशन. तुम्ही आता बरं शिकत आहे की प्रोफेशनली मी लोकांना शिकवावं यासाठी नाही शिकत आहे, हम्म तुम्ही स्वतःसाठी शिकत आहे ना. हम्म 100% तुम्हाला खूप जास्त चांगला फरक पडेल. आताही तुम्हाला हम्म खूप जास्त फरक आहे, पण ना हम्म फील करता येत नाहीये. तर हा हळूहळू हा फील हा पण करता येईल. हं? हम्म आणि ना मी आता काय झालं, बाकीच्या जशा बोलतात ना आणि आपले अनुभव सांगतात काय काय असं तसं तसं मला काही सुचत नाही असं मला सांगेल सांगेल, म्हणायचं. तुम्ही पण सांगाल. हा, तुम्ही पण हा सांगाल. आणि मला पूर्ण विश्वास आहे एक दिवस तुम्ही असं शेअरिंग करणार ना की अरे वा, याला बोलता नाही येत. म्हणतात रेणुकाताई. शब्द नाही मॅडम, मला शब्दात असं सांगता नाही येत. शब्दात व्यक्त नाही करतायत. करता येईल. शब्दात व्यक्त करता येत नाही. आता आपण पुढच्या प्रवासाला निघालो आहे ना रेकीच्या, तर नक्कीच शब्दामध्ये पण व्यक्त करता येईल. तेच ओके. ना. हो खूप छान. चालेल. पण धन्यवाद मॅडम त्यांच्या चेहऱ्यावर धन्यवाद तेज मॅडम. वगैरे किती दिसतं ना? त्या खूप थकलेल्या वाटतात का? त्या आणि बोलतात का फिरून पण आलेत म्हणून, बाहेरून पण आलेत. हो, पण हा आणि ना प्रमिलाताई, तुम्ही जे म्हणता ना, या आपल्या रेणुकाताई सुरुवातीला दुपारच्या आफ्टरनूनच्या बॅचला होता, त्या बॅचचा एखादा व्हिडिओ बघा, तेव्हाच्या रेणुकाताई बघा आणि आत्ताच्या रेणुकाताई बघा, मग त्यांनाच समजेल. तुम्ही स्वतःचे व्हिडिओ बघा रेणुकाताई मागचे आपले. ओके, मग बरं तुम्हाला समजेल की मला काय बदल झाला आहे, मॅडम म्हणजे मी एक मला काय बोलू का? मिळालं. कोण बोलणार आहे बाबा? मी बोलू का एक गोष्ट? कारण की जसं त्या म्हणत होत्या ना, स्टार्टला मलाही असंच वाटायचं की माझे का अनुभव जात नाहीत. मी त्याकडे जास्त फोकस करायचे की माझे अनुभव का येत नाहीयेत. नंतर मी विचार केला की जाऊ दे, मी माझ्या मेडिटेशनवर माझ्याच्यावर फोकस करते आणि ते आपोआप जाणवायला लागलं. ते ह्याच्यामुळे फोकस नसल्यामुळे मला असं वाटायचं की सगळे शेअर करतात, मी का करत नाही, मला फीलच का होत नाहीये. पण नंतर मला हम्म. फील हे व्हायला लागलं. स्टार्टला होतं असं. हा, होतं कधी कधी. आणि पण हे आपल्या आपले व्हिडिओ कुठे बघायला मिळतील मागचे ते नाही कळलं. व्हिडिओ कुठे आपल्या बघायला ऍपमध्ये आहेत मिळतील? ना रेणुकाताई, सगळ्या ऍपमध्ये आहेत. मी सांगते तुम्हाला. हा, हो का? ओके, दाखवून ते देते. एक कळलं. दिवस तुम्हाला स्पेशल ट्रेनिंग देऊन देते. ओके. हा हा, चालेल चालेल थँक्यू. ज्योती पढोळ. आणि मग आपण थांबूया. चालेल. ही आईचं नाव घेतलं म्हणजे ह्या स्टकच होतात एकदम. रेंज गेली. रेंज गेली. हा, आली 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 ज्योती पडोळ. ज्योती, ते पॅरालाइजचं काय होतं ते सांगा ना जरासं, काय म्हणतात त्याला? तर आवाज नाही येत. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. हा, मी ज्योती पडोळ, मी नाशिकवरनं बोलते. मी आता ग्रँड मास्टरचा प्रवास संपून टॅरोचा प्रवास चालू आहे. आणि मला 2 वेळेस पॅरालिसिस वगैरे झाले, पण गोळ्या औषध वगैरे खूप काही काही चालू होतं, पण आता सध्या काहीच नाहीये. अरे यार. बोला. बरोबर आहे बोला. हा, तर मला हे जाणवत होतं, एक पाय एक साइड पूर्ण माझी जड वगैरे, मला काम वगैरे पण नव्हतं करता येत आणि पाण्यात वगैरे पण हात, म्हणजे डॉक्टरांनी काहीच सांगितलेलं नव्हतं. पण आता मी जशी 9 मार्च पासून जशी मेडिटेशन रेकी मध्ये आले, तेव्हापासून मी घरातली सर्व कामं करते. मला 3 मुलं आहे, मी सर्व 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 करते आणि माझी झोप पण 3 ते 4 तासच आहे. इतकी फ्रेश आणि खूप छान. मुलगा हँडिकॅप आहे, तर मला पहिले खूप टेन्शन यायचं. त्याच्यामुळेच मला ते त्याच्याकडे बघूनच खूप असं हे व्हायचं आणि खूप टेन्शन यायचं. त्याच्यामुळे मग 2दा मला पॅरालिसिसचं झालं आणि त्याच्यानंतर बीपी वगैरे खूप कमी होत होतं माझं. मी नेहमी ऍडमिट, सलाईन वगैरे असं चालू असायचं माझं, काही ना काही चालूच असायचं. आणि खूप स्ट्रेस मध्ये गेली होती. मग जाऊबाई एकदा म्हटल्या, मी असं असं करते, बघ बरं तू. मग मला ते खूप छान म्हणजे वाटलं. पण मी कोणाला घरात न सांगता
थर्ड डिग्री पर्यंत गेले. मग त्याच्यानंतर मी सांगितलं म्हणे ठीक आहे, तुझ्यात खूप बदल वाटतोय आम्हाला, तू खूप छान पण दिसते. मेन म्हणजे तुझं सगळे टॅबलेट्स, डॉक्टर सगळं बंद झालंय, तू सगळं करते, तुझ्यात उत्साह खूप वाटतोय. तर हा सगळा बदल कशामुळे? तर म्हटलं मी असं असं करते, मी खूप छान वगैरे. मग माझ्यासोबत अजून माझ्या मैत्रिणी, जाऊबाई, ननंदबाई सगळे जॉईन होत आहे, माझ्या मावस बहिणी, मावशी, मामा सगळे. आणि सगळ्यांना पण खूप छान रिझल्ट वाटला. मेन म्हणजे त्यांना माझ्यासोबत बोलून आणि सगळं हे करून त्यांना खूप हे वाटलं की हिच्यात एवढं चेंज झालंय, मग आमच्यात पण होईल. म्हणून मग सगळेजण रेकीमध्ये आले आणि सगळ्यांना पण खूप छान वाटतंय आणि सगळीकडे आनंदी आनंद आहे. आणि मला पण खूप खूप छान, मला म्हणजे शब्दात नाही म्हणता येते, पण मॅडमला भावना किंवा काय, किंवा आम्हाला असलेले सगळे आमचे बॅचचे सगळे बंधू भगिनी, त्यांना पण माहिती माझी अवस्था काय होती, कशी होती आणि आता कशी आहे. म्हणून बस एवढंच बोलू शकते, जास्त काही नाही. ते आत्मा गोळ्या औषधी नमस्ते. स्वतः बंद केल्या की डॉक्टरांनी सांगितल्या? नाही, डॉक्टरांनी बंद केलं मॅडम. कळलं काय? त्यांनी रेकी इंजेक्शन शिकायला पण आलो म्हणून तुमच्या गोळ्या तुम्ही स्वतः बंद चालू करायच्या नाही. डॉक्टर आहेत त्यासाठी. तुम्ही रेकी शिका, तुम्ही मेडिटेशन करा, आपोआप डॉक्टरच लिहून देतात. आपल्या स्टेशन मध्ये जवळजवळ 32-33 डॉक्टर आहेत आता. तर त्यांना पण माहिती आहे की रेकीचा प्रवास कसा असतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधी बंद होतात, आपण बंद नसतो करत. रेकीमध्ये आल्यानंतर नाही, ही त्यांनी आहे विशेष. स्वतःहून बंद केलंय. नाही, हा, स्वतःहून बंद केलंय आणि सगळे कामं वगैरे बंद केलं. रेंज जात आहे. तर खूप ज्योतींना छान आहे. डॉक्टरांनी खूप छान, सांगितलं खूप की छान वाटलं. आता तुम्हाला गोळ्यांची गरज नाही. तुम्ही असं नेमकं काय करत आहात? तर मग आपला प्रवास सांगितला. असं होतं, एवढं लक्षात घ्या. दर्शनाच्या तोंडापर्यंत काहीतरी येऊन राहिलं. काय म्हणते दर्शना? दर्शनाची म्हैस सापडून दिली रेकीने. खूप छान. छान. चला, तर मग आपण एवढं लक्षात ठेवूया की ऊर्जा म्हणजे काय. तर ऊर्जा आपल्या आतमध्ये आहे. ऊर्जेसोबत आपण कनेक्ट झाल्यामुळे आपल्यामध्ये बदल होतो, इतरांमध्ये बदल होण्यासाठी नाही. माझ्यामध्ये झालेला बदल बघून इतरांना जी पॉझिटिव्हिटी मिळते, त्यानंतर त्यांचं सुद्धा माझ्यासोबतचं जे काही वागणं आहे, बोलणं आहे, पॉझिटिव्हिटी आहे, ही चेंज होते. मग मला असं वाटतं की लोकांमध्ये सुद्धा चांगला बदल झाला आहे. कळलं? पण पहिले बदल कोणामध्ये होणार? तर माझ्यामध्ये होणार. कारण मेडिटेशन कोण करते? तर मी करते. रेकी कोण शिकते? तर मी शिकते आहे. कळलं? थँक्यू ऑल ऑफ यू. अगदी सगळ्यांना या रेकी शिका, ब्रह्मांडीय ऊर्जेला जोडा आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणा. काय हरकत नाही. तुम्ही आमच्यामध्ये ब्रह्मांडीय ऊर्जेची जी आम्हाला ओळख करून दिली आणि तुम्ही आमच्यामध्ये जी परिपूर्णता आणली, आज ग्रँडमास्टर, टॅरो रीडर्स आम्ही जे झालोय आणि स्वतःमध्येच परिपूर्ण आम्ही जे बनलोय, तर ते एका वाक्यात मी एका शेर आहे, तो सगळ्यांनाच माहिती आहे तसा, की खुदी को कर बुलंद इतना कि खुदा बंदे से खुद पूछे कि बता तेरी रजा क्या है. असं तुम्ही आम्हाला बनवलंय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. खूप छान. अगदी आपल्या आतमध्येच ही ऊर्जा आहे. याच ऊर्जेचा आपण वापर कसा करायचा एवढं शिकलो आहे. फक्त मोठ्या प्रमाणात ऊर्जा घ्या, तिचा वापर करा आणि पुढे चला. आपल्या आयुष्यात बदल झाला आहे, इतरांच्या आयुष्यात बदल करायला आपण ही ऊर्जेचा वापर करूया. बस एवढ्यावरच. छान 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 छान. चला, आणि आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते. 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 आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते.